हॅलो ऑल, मी सुप्रिया. वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ IAS प्लॅटफॉर्म. तर आपली जी मॅपिंगची सिरीज ॲज वेल ॲज आपली जी इंग्लिशची सिरीज दोन्हीही जी आपण लॉन्च केले होते त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त भरभरून प्रतिसाद दिला आणि मी खूप जास्त थँकफुल आहे ऑल ऑफ यू फ्रॉम ऑल ऑफ माय टीम. आणि जी मॅपिंगची सिरीज आपण लॉन्च केली होती ती आपण जग, भारत आणि महाराष्ट्र अशा तिन्ही अँगलने आपण ते लॉन्च करणार होतो. आणि अल्टरनेट तुम्हाला 1 वीक मॅपिंग, एक मॅपचं लेक्चर आलं आहे तर दुसरं वीक तुम्हाला इंग्लिशचं लेक्चर येत आहे. ठीक आहे, तर आपण संपूर्ण जगाचा एक ओव्हरऑल व्ह्यू बघितला होता. त्याच्यानंतर त्याच्या विषुववृत्तावर कुठले कंट्रीज येतात आहे, त्याच्या 23.5 वरती कुठले कंट्रीज येत आहेत, 23.5 खाली कुठले कंट्रीज येत आहेत ते पण आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण एक महाराष्ट्राचा मॅप बघितला होता. त्याची शॉर्ट तुम्हाला फक्त एक समरी देते. आपण त्याच्यामध्ये सगळे राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य आणि टायगर रिझर्व सगळे काही व्याघ्र प्रकल्प सगळं कव्हर केलेलं आहे आपण विथ PYQ. तसंच सेम मी तुम्हाला म्हटलं होतं की जगाला आपण सेक्शन्समध्ये तोडणार आहे, खंडावाईज तोडणार आहे. त्याच्यानुसार त्याच्यात जितकं इम्पॉर्टंट वाटतं प्लस जितकं आयोगाने विचारलेलं आहे विथ PYQ. म्हणजे तुम्ही जर याचं टायटल बघत असाल तर आफ्रिका खंड नकाशावरून विथ PYQ. आणि जसं प्रिलिमिनरी एक्झाम तुमची आहे तर त्याच्या आधी वर्ल्ड जिओग्राफीचं किती इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स आले त्या बेसिसवरच आपण काय ठेवलेलं आहे, पूर्ण लेक्चर ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्ण आफ्रिका खंड किती डिटेल्डमध्ये आपल्याला करायचं आहे, किती नाही करायचं आहे, किती वरवर करायचं आहे, किती पाठ करून घ्यायचं आहे तुमच्याकडून, ते सगळं काही आपण आता या सिरीजमध्ये बघणार आहे. चला तर आपण आता स्टार्ट करू. आपल्याला बघायचं आहे आफ्रिका खंड. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण त्याचा राजकीय नकाशा बघू. तर राजकीय नकाशा तुम्हाला बघा, जर तुम्हाला मी ॲट ए टाईम असं सांगितलं ना की बाबा हे अल्जेरिया आहे, लिबिया आहे, इजिप्त, माली, नायजेरिया, काँगो असं जर मी तुम्हाला सांगत गेली आणि पर्टिक्युलरली तुम्हाला त्याचे जर कॅपिटल सांगत गेली तर तुम्हाला ते खूप बोर होईल किंवा ॲट ए टाईम तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी पण काय होईल, थोडंसं डायजेस्ट व्हायला हार्ड जाईल. मी नाही म्हणत की खूप जास्त डिफिकल्ट आहे, थोडंसं डायजेस्ट व्हायला थोडंसं तुम्हाला टफ जाईल. तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक करून जसे जसे काय येणार आहे कंट्रीज येणार आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या कॅपिटल्स पण तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे. प्लस त्या कंट्रीला कसं त्या ठिकाणी लोकेट करायचं ते पण लक्षात ठेवणार आहे. तर आता आपण काय बघत आहे, आफ्रिका खंड. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहा आता आपण काय बघू, डेझर्ट्स. ठीक आहे, आपण काय बघणार आहे, वाळवंट आणि समुद्र. ठीक आहे, आता आपण पहिले मी तुम्हाला समुद्र दाखवून देते की त्याच्या आजूबाजूला समुद्र कुठले. हे बघा आता इथे ही आहे, हे ट्युनिशिया. एक मिनिट, येस बघा. तर या ठिकाणी हे काय आहे, येल्लो करते मी. हा जो आहे हा आहे भूमध्य समुद्र. ठीक आहे, मेडिटेरियन सी. याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कंट्रीजला ते लागून आहे. तर जसं एक ट्युनिशिया आहे, त्याच्यानंतर लिबिया, त्याच्यानंतर आहे इजिप्त. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, भूमध्य समुद्र किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो आपण मेडिटेरियन सी. आता आपण बघा ओव्हरऑल सगळे सीज बघू शकलो असतो, पूर्ण वर्ल्डचे सगळे सी आपण बघू शकलो असतो. त्याच्यानंतर पूर्ण वर्ल्डचे सगळे वाळवंट बघू शकलो असतो, कुठल्या खंडात आहे. पण आपण तसं न करता आपण काय करताय, एक खंड घेत आहे, त्याच्यानंतर त्या खंडाचं सगळंच आपण डिटेल्समध्ये बघणार आहे. म्हणजे आपण त्याचे वाळवंट, समुद्र, त्याचे करंट्स म्हणजे त्याचे प्रवाह, त्याचं सगळं काही आपण बघणार आहे. ठीक आहे, सो बघा आता कसं लक्षात ठेवायचं, हे बघा हे जे ट्युनिशिया आहे, ट्युनिशिया बघ किती टिन्नूसा देशांत, एकदम टिन्नूसा देश म्हणून ट्युनिशिया. ठीक आहे, त्याच्यानंतर हा लिबिया. तर लिबिया कसं लक्षात ठेवणार आहे तुम्ही की लिबियाला हे बा इथून जर मी सपोज असं जर ड्रॉ केलं हे, तर हा थोडासा एल सारखा दिलसारखा शेप होत आहे. ठीक आहे, दिल मीन्स काय, लवचं सिम्बॉल. आपण दिलला काय दाखवतो, आपण लवचं सिम्बॉल दाखवतो. सो या एल वरून तुम्ही हा लिबिया काय करू शकता, तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सो आपण बघितले, दुसरं एक बघितलं आपण ट्युनिशिया. ठीक, एक बघितलं आपण लिबिया. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचे कॅपिटल्स पण सांगणार आहे. ठीक आहे, ओके. पहिले आपल्याला भूमध्य समुद्राला लागून कुठले कंट्रीज आहे आफ्रिका खंडात ते आपण बघतोय. त्याच्यानंतर आहे इजिप्त. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी आहे ही सेनाई पेनिन्सुला आहे ते आपण नंतर बघू. ठीक आहे, सो ह्या 3 कंट्रीज भूमध्य समुद्राला लागलेल्या आहे. एक दुसरं कुठला समुद्र आहे, तर आहे रेड सी. याला आपण काय म्हणतो, रेड सी. ठीक आहे, रेड सी म्हणतो. सो इजिप्त कुठल्या कंट्रीज लागल्या आहेत, तर इजिप्त. नाव सुदान ही कंट्री लागलेली आहे. त्याच्यानंतर ही जी कंट्री आहे ही आहे इरिट्रिया. त्याच्यानंतर ही आहे इथिओपिया. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, हे जे मी तर तुम्हाला याची ट्रिक पण दिली होती की हे सनईसारखं आहे बाबा, तर हे काय सोमालिया. ठीक आहे, सोमालिया ही कुठे अटॅच आहे, तर रेड सीला अटॅच आहे. ठीक आहे, एक मिनटं.
हे झालं, हे रेड सी लाटाचे. त्याच्यानंतर आपण बघू हां, हा जो आहे हा इथनं अखंड हा जो आहे हा पूर्ण कुठला आहे तर अटलांटिक. आपण बघितलं होतं, आपण वर्ल्ड मॅपमध्ये बघितलं होतं की इकडे काय होतं, अमेरिका होतं, अमेरिका खंड होतं आणि इकडे आफ्रिका. सो त्याच्या मधामध्ये जो एस बेल्ट मी तुम्हाला दाखवला होता तो कुठला होता, तो अटलांटिक सी होता. ठीक आहे, अटलांटिक समुद्र. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जो आहे हा तर इंडियन आहे. आता तर सगळ्यांना माहिती आहे की इकडे इंडियन ओशियन आहे. ठीक आहे, इंडियन ओशन म्हणजे अटलांटिक महासागर आहे, त्याच्यानंतर इकडे इंडियन ओशन आहे आणि वरती भूमध्य समुद्र आहे आणि इकडे साईडला रेड सी आहे. ठीक आहे, हे झालं पूर्णतः कुठले कुठले समुद्र याच्या आजूबाजूनी वेढलेले आहे त्याची प्लेसमेंट देत आहे तुम्हाला मी. ठीक आहे, त्याचं स्पेसिफिकेशन देत आहे का नाही, त्याची प्लेसमेंट दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. आता आपण काय बघितलं की त्याचे समुद्र, त्याच्या आजूबाजूला कुठले समुद्र आहे काय आहे आपण ते चेक केलं. आता आपण बघणार की त्याचे वाळवंट कुठले कुठले आहेत. ठीक आहे, आता बघा वाळवंटामध्ये मी रेड कलर घेते. हां, ओके. वाळवंटामध्ये या ठिकाणी आफ्रिकेमध्ये 3 मेजर वाळवंट आहे. एक तो आहे, तो सगळ्यांनाच माहीत आहे, तो आहे सहारा. ठीक आहे, दुसरा आहे तो आहे निबिया. ठीक आहे, निबिया. त्याच्यानंतर थर्ड तो आहे कलाहारी. ठीक आहे, कलाहारी वाळवंट आहे. पहा, हे पहा वाळवंट तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या आणि सगळे काही उंट वगैरे हे सगळे काही तुमच्यासाठी तो घेऊनच आलेला आहे. ठीक आहे, आता पहा इथे तुम्हाला दाखवते मी जो सहारा वाळवंटाचा जो भाग आहे इथे हे थोडं मोरोक्को इथे आलेलं नाही आहे, ह्याला हा आहे सहारा कंट्री. ठीक आहे, ह्याला सहारा आणि इथे वरती काय आहे तो मोरोक्को आहे. ठीक आहे, आता भाई या ठिकाणी किती साऱ्या कंट्रीज आपल्याला आलेल्या आहे. तर मी तुम्हाला काय काय शिकवलं होतं याच्या आधी एक कंट्री तुम्हाला शिकवली ती जिला मी हिला काय म्हटलं होतं तुम्हाला, हिला थोडंसं असा दिल असा शेप आहे म्हणून एल. आणि एल्जेरिया आपण काय म्हणतो, एल्जेरियावरून कसं लक्षात, एलचा म्हणजे काय म्हणतात त्याच्यात साऊंड येतो ना. सो एल्जेरियाचं जरी ए पासनं स्पेलिंग असलं किंवा अ पासनं सुरुवात असली तरी पण त्याचा साऊंड एल्जेरियावरून एल. सो एल वरून बघा हा एल शेप दिसतो तुम्हाला, डायरेक्टली एल शेप दिसतो. सो हा आहे एल्जेरिया. सिम्पल. अजून कुठल्या कुठल्या कंट्री येतात, आपण सहारा वाळवंट बघत आहे. पहिलं वाळवंट कुठलं, सहारा. त्याच्यामध्ये कुठे तो कुठपर्यंत पसरलेला आहे ते आपण बघतोय. ठीक आहे, आता आपल्याला हे त्याच्यानंतर बघा हा आहे मॉरिटॅनिया. हा कसं लक्षात ठेवायचा, पहा इथे कसं असं स्टेप्ससारखं एक स्ट्रक्चर आहे ना, स्टेप्स पायऱ्यांसारखं. आणि एक आपण तो मॅरिओ नावाचा गेम खेळत होतो लहानपणी, तो कसा असा काय म्हणते स्टेप्सवरून चढायचा मग अजून परत खाली जायचा. आपण लहानपणी तो खेळलोच असेल. सो असा ज्या स्टेप्सवरून तो चढणं उतरणं हे काम कोणाचं आहे तर मॅरिटॅनिया, म्हणजे मॅरिओवरून तुम्ही मॅरिटॅनिया लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा आता हा त्याच्यानंतर आहे माली. हा कंट्री पण कुठे आहे तर सहारा डेझर्टमध्ये. आता पहा हा जो आहे ना हा शेप बघा, तुम्हाला मी दुसरा कलर देऊ का, पहा हे पहा हा जो शेप आहे ना हा कसा वाटते तुम्हाला, आपण जे असं गार्डनिंग करतो तर त्याच्यामध्ये आपण असं जे ते फावडं किंवा कुदळ वगैरे जे यूज करतो तर तशासारखा शेप म्हणजे या साईडनी काय करायचं आहे आपल्याला ते खणायचं आहे. ठीक आहे, सो माळी काम करायचं आहे. सो त्या टाईपमध्ये दिसतो म्हणून आपण याला लक्षात ठेवणार आहे माली. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ओके, त्याच्यानंतर बघा हा जो आहे याच्यानंतरचा एक्झॅक्टली जो खालचा आहे हा नायजर आहे, पण तो कसा लक्षात ठेवणार मी तुम्हाला नंतर सांगते. आता बघा हा जो चॅड आहे ना याला असं लिहितात चॅड सी, तो हा जो आहे हा सी कन्सिडर्ड होत आहे. ठीक आहे, सो सगळ्यात मोठा सी म्हणून चॅड. ठीक आहे, त्याच्यानंतर या साईडला आहे सुदानच्या जस्ट खाली आहे दक्षिण सुदान. ठीक आहे, आणि इथे नायजरच्या खाली आहे नायजेरिया. हे तुम्हाला त्यावेळी जेव्हा कंट्रीज येतील तेव्हा मी तुम्हाला सांगते. आता बघा ह्या जो नायजर आहे हा सुद्धा कशाचा पार्ट आहे तर सहारा वाळवंटाचा भाग आहे. आता आपण सहारा वाळवंटामध्ये काय काय बघितलं तर एक म्हणजे की सहारा स्वतः, त्याच्यानंतर आपण बघितलं अल्जेरिया एल, त्याच्यानंतर लिबिया एल पण लवचा सिम्बॉल, त्याच्यानंतर इजिप्त त्याच्या साईडला. आता तुम्ही म्हणे मॅडम इजिप्त कसं प्लेसमेंट लक्षात, मी तुम्हाला प्लेसमेंट सांगत आहे, मी अजून वारंवार रिपीट करते प्लेसमेंट सांगत. आता ई बघा इथं ऑलरेडी यांनी असं छान असं दिलेलं आहे, फक्त काय आहे इथे मधात ई दिसत आहे. ठीक आहे, सो त्याच्यावरून तुम्हाला इजिप्त लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठले सहारा स्वतः, त्याच्यानंतर मॉरिटॅनिया, त्याच्यानंतर आहे माली, त्याच्यानंतर अल्जेरिया, त्याच्यानंतर नायजर, त्याच्यानंतर सी वरून चॅड, त्याच्या बाजूला सुदान आणि त्याच्यानंतर ई सारखा दिसणारा इजिप्त. हे सगळं कशामध्ये येतात सहारा वाळवंटामध्ये येतं. ठीक आहे, आता आपण बघू
येस, दुसरं वाळवंट ते म्हणजे कुठलं, निबियाचं वाळवंट. सो नांबिक, ॲक्च्युली निबिया मी म्हणते तिथे ॲक्च्युली नांबिकचं वाळवंट आहे. का बरं? कारण इथे बघा, हा आहे अंगोला नावाची कंट्री, ठीक आहे. त्याच्यानंतर ही आहे निमिबिया नावाची कंट्री, निमिबिया. आणि ही जी आहे ही आहे इथे, तर तुम्हाला माहिती आहे की ही आहे साऊथ आफ्रिका नावाची कंट्री, ठीक आहे. तर याचा जो कोस्टल एरिया आहे ना, हा पूर्ण काय आहे, तर हा आहे वाळवंट. कुठलं म्हणतात याला, तर नामीब नावाचं वाळवंट. निमिबियावरून त्याला नामीब नावाचं वाळवंट तुम्हाला इझिली लक्षात राहते. जसं इथे सहारा होतं, तर सहारामध्ये कुठला हा जो पूर्ण जो बेल्ट आलेला आहे सहारामध्ये, हा मी तुम्हाला सांगितलं की कुठलं याचं त्याच्यामध्ये कंट्रीज येतात. त्याच्यानंतर आता नामीब नावाच्या याच्यामध्ये हा जो फक्त 3 कंट्रीज येतात, म्हणजे त्याचे कोस्टल एरियाज. एक आहे अंगोला, ठीक आहे, एक आहे नामिबिया आणि एक आहे इकडे साऊथ आफ्रिका, ठीक आहे. हे 3 लक्षात राहील तुम्हाला, सिम्पल आहे. त्याच्यानंतर एक कलाहरी नावाचं वाळवंट, कलाहरी नावाचं वाळवंट आहे. प्लेसमेंट आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ती बुक घेऊन बसायचं आहे आणि काय करायचं आहे, तर प्लेसमेंट करायची आहे, त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही बुक्स अजूनही घेतली नसेल, तुम्ही वारंवार कमेंट करता मॅडम बुक कुठे मिळते. अरे मी हर लेक्चरच्या एंडमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देत असते की कुठल्या सेलरपासनं, कुठल्या डिस्ट्रीब्युटरपासनं तुम्हाला ती बुक घ्यायची आहे. आणि त्याच्यानुसार जसं मी करते तसंच तुम्हाला तिकडे काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला बेस तयार करून देत आहे, सो दॅट एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला येईल. आणि वारंवार ते रिपीट केल्यानंतर काय होईल की तुम्हाला बेसिक गोष्टी पाठांतर राहतील, म्हणजे इलिमिनेशन टेक्निक रेडी होईल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, कारण त्याला नोट्सला पण जागा आपण दिलेली आहे त्या बुकमध्ये, ठीक आहे. सो कलाहरी वाळवंटामध्ये 3 देश आहेत. एक म्हणजे की हा, मी रेड कलर घेते म्हणजे तुम्हाला कळेल, येस. एक म्हणजे की हा नामिबिया, त्याच्यानंतर आहे बोत्सवाना आणि त्याच्यानंतर आहे साऊथ आफ्रिका. सो या 3 देशांचा मिळून काय म्हणतो आहे, कलाहरी वाळवंट बनतो आहे, ठीक आहे. आलं लक्षात. आता आपण पहिल्यापासून तुम्हाला रिव्हिजन देते मी. पहा, सहारा वाळवंट एक बघितला, दुसरा बघितला आपण नेमिबिया, त्याच्यानंतर किंवा निबिया, तुम्ही जे काही तुम्हाला त्याला म्हणायचं. त्याच्यानंतर एक तिसरा कलाहरी वाळवंट, ठीक आहे. वाळवंट आहे 3 दक्षिण आफ्रिकेतले मेजर कुठल्या भागात आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा पूर्ण जो पट्टा आहे तर तो सहारा वाळवंटामध्ये येतो. त्याच्यानंतर याचं जे कोस्टल आहे 3च कंट्री आहेत, 3च इझी आहे लक्षात ठेवायला, म्हणून मी ट्रिकने देते. अंगोला, निमिबिया कारण त्याच्याच नावावरून ते आहे, आणि प्लस दक्षिण आफ्रिका. सो ही कोस्टल लाईन आपली तयार झाली. आता एक मध्ये एक छोटासा ट्रायंगल बनतो, निमिबिया, बोत्सवाना आणि साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका. त्याचं काय बनतो, तो कलाहरी वाळवंट बनतोय, ठीक आहे. आणि आपण याचे PYQ सुद्धा बघणार आहे, आयोगाने विचारलेले क्वेश्चन सुद्धा बघणार आहे. कसे क्वेश्चन्स येतात त्यानुसारच मी डेटा एक्स्ट्रॅक्ट केला आहे. उगाचच काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणं हा माझा इथे हेतू नाही आहे, कारण त्याच्यासाठी तुमचे सिलेबसचे, जिओग्राफी कोर सिलेबसचे फॅकल्टीज तुम्हाला ते शिकवतील. मी तुम्हाला इथे फक्त मॅपिंग कसं करायचं, प्लेसमेंट कशी करायची ते दाखवते, कारण क्वेश्चन्स त्या बेसिसवर कसे येत आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि ते मी घेणारही आहे क्वेश्चन्स, ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर, ओके. पुढे जाऊ आपण. सो आपण आतापर्यंत काय काय बघितलं, दक्षिण आफ्रिकेतलं म्हणजे साऊथ आफ्रिकेमधलं खंडातलं आपण काय काय बघितलं, तर आपण बघितलं त्याचे वाळवंट बघितले आणि त्याच्या आजूबाजूला कुठले समुद्र आहे किंवा कुठले सीज आहे आपण त्या बघितलेल्या आहे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. मी डोंट वरी, मी तुमची काय करणार रिव्हिजन पण घेणार आहे याचे. आता आपण बघू की तिथे जमाती कुठल्या आहे, ठीक आहे. आता पहा, तर याच्यावरती क्वेश्चन्स हमखास एक वर्ल्ड जिओग्राफीवरचा जमातीवरचा क्वेश्चन्स हमखास ठरलेला असतो. जे क्वेश्चन्स कसे येतात ते मी तुम्हाला दाखवणारच आहे PYQ, ठीक आहे. आता पहा, इथे जो आहे ना अल्जेरियामध्ये ही जी आहे ना ही बर्बर जमात दाखवलेली आहे. कुठली जमात दाखवलेली आहे, तर बर्बर जमात. कशी दिसत आहे बघून घ्या, एकदा बघून घ्या. त्यांचं जे राहणीमान, त्यांचं पेहराव आणि किती सुंदर दिसत आहे ना ती ॲक्च्युली. ह्या सगळ्याचं होतं बर्बर जमात, ठीक आहे. तर बर्बर जमात तुम्हाला सांगते मी, बर्बर ॲक्च्युली इथनं हा पट्टा जो आहे ना हा बर्बर आहे. इथनं पट्टा म्हणजे नुसतं नॉट अल्जेरिया, एक मिनिट तुम्हाला दिसायला पाहिजे. हा जो पट्टा आहे ना हा आहे बर्बर, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडा सहारा येतो, थोडा मॉरिटानिया पण येतो, अल्जेरिया आणि थोडा लिबिया पण येतो. एवढ्या एका पट्ट्यामध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, तर स्पेसिफिकली अल्जेरियामध्ये, त्याच्यामुळे त्याला बर्बर आपण तिथे. तर लक्षात ठेवायला ट्रिक देत आहे मी तुम्हाला. आता ट्रिक देते कारण जमात भरपूर सारे आहे, त्या लक्षात ठेवणं तितकंसं इझी नाही आहे, म्हणजे कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर आपण म्हणतो की यार मला ॲलर्जी आहे, तर मग आपण जर असं एखाद्याने म्हटलं की नाही खा न प्लीज खा, अरे नाही पण मला त्या गोष्टीची ॲलर्जी आहे, मग आपण काय म्हणतो बरं ठीक आहे नको खाऊ, जास्त फोर्स आपण करत नाही. ठीक आहे, तुला ॲलर्जी आहे ना, तर ठीक आहे बाबा राहू दे आता. सो बरं
बर्बर जमात आहे तो बरोबर. बरोबर तुला ॲलर्जी आहे ना म्हणून ॲलर्जीवरून अल्जेरिया. सिम्पल. पुढे जाऊ आपण. येस. त्याच्यानंतर आहे तुआरेग. तुआरेग जमात आहे पहा. तुआरेग. ठीक आहे, बघून घ्या यांना पण कसे दिसतात ते. मला तो खूपच आवडली. अरे एव्हरी ट्राईब इन साऊथ आफ्रिका नो इट्स सो ब्युटिफुल. सो तुआरेग नावाची काय आहे जमात आहे. तर ही कुठल्या पट्ट्यात आहे माहिती आहे का? ही स्पेसिफिकली ही सहाराचा जो ही पोर्शन मी तुम्हाला दाखवला होता याच्या आधी. हा जो सहाराचा जो पट्टा दाखवला होता बेल्ट पहा, मी तुम्हाला सहारा डेझर्टचा पट्टा दाखवला होता. म्हणून आपले लेक्चर्स आहेत ते सिरीज वाईजच करायचे. डायरेक्टली हा लेक्चर बघायचा असं करायचं नाही. तुम्हाला बेसपासनं फाउंडेशनपासनं मी घेऊन आलेली आहे. ठीक आहे. सो पहिल्या लेक्चरपासूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक. सो ह्या जो सहारा वाळवंटा जो बेल्ट आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली काय काय कोणती जमात बघायला मिळते तर तुआरेग. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आहे की तुम्हालाही माहिती आहे की जे सहारा वाळवंट आहे, वाळवंट म्हणजे काय आहे तिथे रेत आहे ना सगळी, रेग आहे. सो त्या पट्ट्यामध्ये कुठली जमात सापडते तर तुआरेग. रेग. सो ह्या रेगवरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? रेत. ठीक आहे. तुआरेग वाळू रेग. ठीक आहे. चलो आगे. पुढे. येस. त्याच्यानंतर आहे नायजेरिया. नायजेरियामध्ये माहिती आहे का काय आहे? हे हौसा नावाची जमात आहे. हौसा. हे बघून घ्या. हौसा नावाचे ट्राईब्स तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर कुठे आहे हे? नायजेरियाला आहे. तर मी कसं लक्षात ठेवलं आहे माहिती आहे का? माझ्या याच्यासाठी तुम्हालाही ते तसं लक्षात ठेवता येईल इझी. तर तुम्ही तसं लक्षात ठेवा. नाही तर ट्रिक आहे की नायजेरियाच्या लोकांना खूप जास्त हौसी आहे बाबा. ते म्हणतो ना की तुला किती जास्त इंटरेस्ट आहे यार ह्या गोष्टीमध्ये, किती हौशी आहे तू ह्या गोष्टीमध्ये. सो नायजेरियाचे जे लोक आहे ना नायजेरियाचे ते कसे लोक आहे? खूप जास्त हौसी लोक आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नायजेरियाचे लोक कसे आहे तर हौसी लोक आहे. डोंट वरी, मी पाठी करून घेणार आहे तुमच्याकडून. सो त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके. त्याच्यानंतर आहे अछुआ नावाची जमात आहे. अछुआ कुठे? ही काँगो. पहा इथे दिसतं तुम्हाला काँगो नावाची जमात आहे. आता अछुआलाच माहिती आहे का पिग्मी म्हणतात. पिग्मी इंग्लिशमध्ये तिला अछुआलाच कुठली जमात म्हणतात तर पिग्मी नावाची जमात म्हणतात. ठीक आहे. तुम्ही बघून घ्या एकदा, चित्र बघून घ्या. ठीक आहे. आता पहा ही जी अछुआ नावाची जमात आहे हिला पिग्मी आपण म्हणतो. आणि आपण म्हणतो पिग, डुक्कर. जर आपण एकदम असं जसं आपण कुत्र्याचा खूप जास्त क्यूटली लाड करतो तसं आपण डुकराचा करतो. आहे तोही प्राणी स्वच्छतेचं काम करतो आहे पर्यावरणामध्ये, पण आपलं त्याच्याकडे बघण्याचा तसा दृष्टिकोन आहे का? नाही. म्हणून मग आपण अछुआ म्हणजे छुवतच आपण त्याला काय टच करत नाही खूप जास्त इझिली. म्हणून त्याच्यावरून पिगवरून तुम्ही ते लक्षात ठेवा. आणि असं आपण करत नाही. तर याला खूप जास्त स्टेटस सिम्बल वगैरे आहे का? नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करण्याची गरज आहे का? ॲक्च्युली तुमची बुद्धी कमी आहे किंवा आपण म्हणू तुमचं ज्ञान त्या बाबतीत कमी आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही त्या प्राण्याबद्दल असा विचार करता. ठीक आहे. सो काँगो वरून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं की काँगोचा जो बेल्ट आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त जी आहे अछुआ नावाची जमात आहे, पिग्मी नावाची जमात आहे. ठीक आहे. तुम्हाला ट्रिक दिलेली आहे, एकदम विरोधाभासी ट्रिक दिलेली आहे. पण कधी कधी आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी पण गोष्टी जास्त लक्षात राहतात. ठीक आहे. कॉन्ट्राडिक्टरी लक्षात म्हणजे आता जसं बघा ही आता पॅरोट कलरची साडी आहे त्याच्यावर पिंक कलरचं ब्लाऊज आहे. तर पिंक इज समथिंग व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी. त्याच्यात पॅरोट आणि पिंकचं कुठलं काही कॉम्बिनेशनच नाही. आपण एक्झॅक्ट डोळ्यांना कधी कधी कॉन्ट्राडिक्शन पण काय होतं की लक्षात राहण्यासारखं असतं. म्हणून लक्षात ठेवण्यास की कॉंग्रॅच्युलेशन करण्याची गोष्ट आहे का? तुम्ही पिगला अछूत असं समजता. ठीक आहे. आणि पिगला अछूत असं समजतात जे मुस्लिम कम्युनिटीज आहे त्यांच्यामध्ये डुकरांना किंवा या जमातीला हात लावणं काय आहे थोडंसं निक्षिप्त आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळेच आपल्याला माहिती आहे की 1857 प्लासीची लढाई गायी आणि डुकराच्या चांबड्याची काडतुसं आहे असं म्हटलं. म्हणून गायीमुळे काय तर हिंदू लोकांनी विद्रोह केला आणि मुस्लिम लोकांनी डुकराच्या कातडीमुळे. ते तर आपल्याला रिसेंट त्याचं जे 1857चं रिझन आहे ते आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. तो तसंही तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पुढे आहे बुशमन. ही खूप इम्पॉर्टंट जमात आहे. बुशमन नावाची जमात आहे आणि ही ह्या निबियामध्ये. तर ॲक्च्युली हा पूर्ण या इथेच हा जो खालचा जो भाग आहे ना साऊथ आफ्रिकेचा या ठिकाणी एक तर तुम्हाला साऊथ आफ्रिका किंवा निबिया, स्पेसिफिकली निबियामध्ये बुशमन नावाची जमात आहे. कोणती? बुशमन. ठीक आहे. तर लक्षात कसं ठेवायचं तर मी तुम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी 23.5 मकर ऋतू जात होतं त्यावेळेस मी तुम्हाला एक ट्रिक दिली होती ज्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या लेक्चरला जाऊन बघावं लागेल किंवा सेकंड लेक्चरला जाऊन बघावं लागेल. त्या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी याची ट्रिक तिथे दिलेली आहे. सो मी काय म्हटलं होतं तुम्हाला निबिया नावाचं, निबिया काय एक मुलीच्या नावासारखा सिम्बॉल होते. सो निबियानी कुणासोबत लग्न करेल? निबिया मुलगी ऑफकोर्स मॅनसोबत. सो बुश मॅन बघा तुम्ही मॅनचं चित्र आलेलं आहे तिथे, ते कोइन्सिडन्सली आले. सो बुश मॅन
ठीक आहे. इथे बुश लिहिते, बुश चांगलंच लिहिते, ठीक आहे. सो हा मॅन पकडा. सो ह्या मॅनचं कोणासोबत लग्न झालं आहे तर निबियासोबत लग्न झालं आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे तिथे निबियामध्ये स्पेसिफिकली कुठली जमात बघायला मिळते तर बुशमॅन, ठीक आहे. इझी. पुढे. आणि जे लेक्चर्स आधीचे तुम्ही बघितले नाही आहे ते पहिले कवर करायचे म्हणजे तुम्हाला इझी पडेल. त्याच्यानंतर आहे हॉटेनॉट. हॉटेनॉट नावाची जमात जी आहे ती कुठे आहे तर डायरेक्ट दक्षिण आफ्रिकेला आहे, ठीक आहे. सो हॉटेनॉट याच्यावरती की मला स्पेसिफिकली तुम्हाला ट्रिक सजेस्ट करता नाही आली. हॉटेनॉट नावाची जी जमात आहे ती दक्षिण आफ्रिकेला आहे, तुम्ही एकदा बघून घ्या, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, मला कमेंट बॉक्समध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. ती म्हणजे की हॉटेनॉट नावाची जी जमात आहे ती दक्षिण आफ्रिकेला आहे, याच्यासाठी तुम्ही कुठली ट्रिक लक्षात ठेवू शकता किंवा मला जी सुचली नाही, मे बी तुमच्याकडून मला ती एखादी ट्रिक मिळाली. जे कमेंट्स वाचतात त्यांचं पण काय होईल, त्यांच्या नॉलेजमध्ये ॲडअप होईल, ठीक आहे. सो तुमची क्रिएटिव्हिटी जाऊन हॉटेनॉटला तुम्ही दक्षिण आफ्रिकेसोबत खाली जो हा दक्षिण आफ्रिका याच्यासोबत कसं तुम्ही अटॅच करता हे मला सांगा आणि ही ट्रिक मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या, ठीक आहे. चलो आगे बढ़ते. पुढे. येस. त्याच्यानंतर ही जी आहे फेलाहा, ही फेलाहा नावाची जी जमात आहे बघून घ्या. ही जी आहे ना ही इजिप्तमध्ये आहे, इजिप्तमध्ये. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इजिप्तमध्ये काय आहे, इजिप्त कशासाठी फेमस आहे तर पिरॅमिड. तर आपण कसं लक्षात ठेवायचं की तू पिरॅमिड चढण्याचा ट्राय केला आणि 10 वेळा तू काय होत होता, फेल होत होता. पिरॅमिड चढण्याचा ट्राय करतो तर 10 वेळा तू फेल होत होता, ठीक आहे. सो त्या फेलवरून आपण लक्षात ठेवायचं आहे फेलाहा, ठीक आहे. इझी आहे, सिम्पल. पुढे. येस. त्याच्यानंतर आहे फुला. कुठली जमात आहे तर फुला. तर फुला नावाच्या जमातीमध्ये पहा कुठे आहे, ही सुदानला आहे बघा, सुदान, ठीक आहे. सुदानला आहे फुला नावाची जमात, फुला. तर आता तुम्हाला माहिती आहे का फुलं वगैरे पहा तिच्या इवन चेहऱ्यावर पण छान असे छान फुलं डॉट 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 तसे काढलेले आहे. पहा हे बघा, हे असे फुलं असे डॉट 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 करून तिचे काढलेले आहे. सो ती फुला नावाची जमात आहे. फुलं म्हणजे आपण आता छान फुलं घेऊ तर सुधा नावाची एक मुलगी, तिला डोक्यामध्ये फुलं मारणं खूप जास्त आवडतं म्हणून त्याच्यावरून तुम्ही सुदान लक्षात ठेवा. तर तुम्ही इवन सुधा मूर्तीचं तर नाव ऐकलंच असेल तुम्ही. सुधा मूर्ती बेसिकली फ्रॉम साऊथ इंडिया आणि त्याच्यामुळे त्या नेहमी त्यांच्यात गजरा मांडण्याचं खूप जास्त ट्रेडिशन आहे. तर तुम्ही एक तर सुधा मूर्तींवरून फुलं लक्षात ठेवू शकता किंवा सुधा नावाच्या मुलीला फुलं खूप आवडतात असंही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. पुढे. क्वेश्चन्स आहेत आणि जिथे क्वेश्चन्स आहेत तिथेच मी स्ट्रेस करत आहे, तिथेच तुम्हाला ट्रिक देत आहे. कुठेही अशा भयानक ट्रिक देणं किंवा कुठल्याही ठिकाणी येत नसेल एक्झाममध्ये तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी जास्त फोर्सफुली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलं हा माझा कुठलाच हेतू नाही आहे, ठीक आहे. कारण मी तुम्हाला क्वेश्चन्स पण दाखवणार आहे. त्याच्यानंतर आहे की युगांडामध्ये ही बहिमा नावाची, ठीक आहे. सो एक भीम नावाचा मुलगा आहे जो की भीम, आता भीम म्हणजे काय कुस्तीपटू वाटतं ना आपल्याला. सो त्या मातीमध्ये रेतीमध्ये कुस्तीच्या आराखड्यामध्ये कुस्ती खेळून कसा झाला तो गंदा झाला आहे. आता गंदा झाला आहे कारण आताच तो कुस्ती खेळून आला ना. सो भीम काय झाला आहे कुस्ती खेळून कसा झाला आहे गंदा झाला आहे. तो गंदावरून युगांडा, ठीक आहे. सिम्पल. पुढे जाऊ आपण. कांबा हे इझी आहे, खूप इझी आहे. जसं मी की बघा केनिया आणि कांबा हे इझी लक्षात राहतं. के वरून लक्षात राहतं म्हणजे तुम्हाला ऑप्शन जर आलं के वरून तुम्ही इलिमिनेट करू शकता. सो केनिया कांबा के, ठीक आहे. इझी. पुढे. येस. सो आपण आतापर्यंत काय बघितलं, समुद्र बघितले, वरती मेडिटेरियन बघितला, त्याच्यानंतर साईडला रेड सी बघितला, त्याच्यानंतर इकडे अटलांटिक बघितला आणि खाली इंडियन ओशन बघितला, सिम्पल. त्याच्यानंतर वाळवंट बघितले, 3 वाळवंट बघितले, सहारा, नामिबिया आणि कलाहारी, ठीक आहे. सिम्पल. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर सगळ्या प्रकारचे जमाती बघितल्या, त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेसिफिकली ट्रिक दिलेले आहे, ठीक आहे. सो त्याच्यानंतर आता आपण काय बघणार आहे प्रवाह आणि वारे ज्याच्यावरती पण क्वेश्चन्स आहे, ठीक आहे. मी तुम्हाला तुमचं फाउंडेशन करून देते मित्रांनो. तुम्हाला त्याच्यामध्ये इतकं जी इन्फॉर्मेशन आहे ती एकदम सकम असली पाहिजे, तुम्ही ती कशीही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे ॲड करायचं आहे ते आपलं ॲडव्हान्समध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. जितकं नेसेसरी आहे आपल्या प्रिलिमिनरी एक्झामसाठी तितकं तुम्हाला पहिले स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे, ठीक आहे. सो त्याच्यानंतर आता मग प्रवाह आणि वारे. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला काय दाखवलेलं आहे त्यांनी प्रवाह म्हणजे करंट्स. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे करंट असतात, एक कोल्ड आणि एक वॉर्म, ठीक आहे. हे 2 प्रकारचे काय आहे करंट आहे.
कोल्ड करंट हे थंड असतात आणि हे वॉर्म म्हणजे उष्ण असतात. हे इतकं सोपं तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही आहे. फक्त काय शीतप्रवाह आणि उष्ण प्रवाह, म्हणजे आता मी कोल्ड करंट म्हणू शकते किंवा त्याच ठिकाणी मी काय म्हणू शकते तर वॉर्म करंट पण म्हणू शकते. तर तुम्हाला ते लक्षात येईल आहे, ठीक आहे. कारण की कसं आहे, आपलं बघणारे जे ऑडियन्स आहे किंवा जे स्टुडंट्स आहे हे मराठी पण बघतात आणि हिंदी काय म्हणते त्याला सॉरी मराठी पण आणि इंग्लिश पण बघतात, ठीक आहे. सो बेसिकली MPSC आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण जे आपल्या टेक्निकल टीमला रिक्वेस्ट केली होती की सगळ्याचं सगळं तुम्ही मराठीमध्ये ठेवा आणि त्याच्यामुळे त्यांनी ती खूपच सुंदर डिझाईन केलं त्यांनी आणि मराठीमध्येच ठेवलेलं आहे. कारण आपले जे मॅप्स आहे शक्यतोवर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये बघायला मिळतात, ठीक आहे. सो बघा आता इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे जे कॅनरी करंट आहे ना, कॅनरी जो प्रवाह आहे हा कॅनरी प्रवाह इथे सहारा आहे. इथे प्रत्येक ठिकाणी आता मॅपमध्ये ती एक चुकी होणार, इथून इथे हा सहारा आहे कंट्री, ठीक आहे. सो कॅनरी करंट इथनं वाहतो आहे मोरोक्को, त्याच्यानंतर सहारा आणि मॉरिटॅनिया, ठीक आहे. मोरोक्को, सहारा आणि मॉरिटॅनिया या देशांच्या लगत इथे कॅनरी हा काय कुठला प्रवाह आहे हे तर शीतप्रवाह आहे. आणि ह्याचं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुम्हाला हा माहिती असेल, जिथून जिथून लक्षात ठेवा, जिथून जिथून तुम्हाला शीतप्रवाह जात आहे, कोल्ड करंट जात आहे, त्या ठिकाणी वाळवंट तुम्हाला बघायला मिळणार आहे, ठीक आहे. आणि याचं काय बेसिक आहे, काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला तुमच्या फॅकल्टीजनी कव्हर करून घेतलेलं असेल. मी तुम्हाला इथे काय शिकवत आहे, मॅपिंग शिकवत आहे, ठीक आहे. कारण या ठिकाणी जर आपण त्यात वेळ घालवला कन्सेप्टमध्ये तर आपलं मग जे प्लेसमेंट आहे ते राहून जाईल. जो आपला मेन मोटिव्ह आहे हॅशटॅग मॅप विथ मी म्हणून तिकडे बसताना असं सलग बसायचं नाही, बुक घेऊन बसायची आणि त्याच्यावरती माझ्यासोबत ड्रॉ करायचं आहे तुम्ही, ठीक आहे. आता पहा इथे काय कॅनरी, कॅनवरून तुम्ही असं लक्षात ठेवता का, असं मी तुम्हाला एक कॅन, हे कॅन लक्षात ठेवा तुम्ही, कॅन म्हणजे करू शकणे, ठीक आहे, शक्यता. आता पहा मग मी काय म्हणते की एक मॅरी नावाची मुलगी आहे जी सतत काय म्हणते मोनॅको बिस्किट खाऊ शकते. ती एक मॅरी नावाची मुलगी आहे जी सतत मोनॅको नावाचं बिस्किट शी कॅन इट मोनॅको बिस्किट इन एनी टाईम. म्हणजे एक मॅरी नावाची मुलगी आहे ती मोनॅको नावाचं जी बिस्किट आहे ती एनी टाईम खात राहते, सतत ती खाऊ शकते वरून कॅन. सो कॅनरी कुठून येते, मॅरी नावाची मुलगीवरून मॅरिटॅनिया, सततवरून सहारा आणि मोरोक्कोवरून मोनॅको नावाचं बिस्किट, ठीक आहे, सिम्पल. आणि तो कोल्ड करंट आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे. थंड प्रवाह आहे, कसं लक्षात ठेवणार, इझी आहे ना, सहारा वाळवंट आहे. मी तुम्हाला काय ट्रिक दिली की थंड जे शीतप्रवाह, इव्हन क्वेश्चन्स असे पण आहे आयोगामध्ये, तुम्ही बघा जाऊन चेक करा की हा शीतप्रवाह आहे की उष्ण प्रवाह आहे, तिथे सुद्धा आपल्याला हे केलं आहे. म्हणून मी त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक पण देत आहे आणि त्याचं कन्सेप्ट पण देत आहे की जिथून शीतप्रवाह गेलेला आहे तिथे वाळवंट आहे. सहाराचं वाळवंट आपण बघितलंच आहे, त्याच्यासाठी आपण वाळवंटापासून स्टार्ट केलं, राईट. सो इथे कुठला आहे, शीतप्रवाह आहे. त्याच्यानंतर इथे आहे गिनी, कुठला आहे हा, हे मी मिटवून टाकते म्हणजे तुम्हाला इझी पडेल. नंतरचा प्रवाह कुठला बघत आहे आपण तर तो म्हणजे की गिनी प्रवाह बघत आहे, गिनी. तर पहा इथे जो देश आहे हा गिनी नावाचा देश आहे, त्याच्यामुळे इथून जो हा प्रवाह जात आहे त्याला त्याचं नाव दिलेलं आहे, रेड करते मी, कारण की हा आहे हॉट करंट. कुठला आहे, हॉट करंट और वॉर्म करंट आहे, तो उष्ण प्रवाह आहे. आता तुम्ही म्हणाल की हा गिनी कसं लक्षात ठेवायचं मॅडम, एक तर इथे गिनी नावाचा कंट्री आहे छोटासा, त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट की 0 डिग्री विषुववृत्त इतक्या जवळ आहे, त्याच्यामुळे तो कुठला आहे, तो उष्ण. कारण तिथे काय आहे, सूर्याची किरणं कशी पडतात आहे तर 90 डिग्री स्ट्रेट पडत आहे, कुठे, विषुववृत्तावरती, ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो प्रवाह आहे कसा आहे, तो उष्ण प्रवाह आहे. सो गिनीवरून लक्षात ठेवायचं, हे गिनी नावाचा कंट्री आहे, त्याच्यामुळे एकदम या ठिकाणी येणारा हा गिनी हा कुठला आहे, हॉट करंट आहे. इझी, याला लक्षात ठेवण्यासाठी हे खूपच जास्त इझी होतं. पुढे आपण बघू. त्याच्यानंतर आहे हा आहे सोमालिया प्रवाह. तर सोमालिया हे पहा, तुम्हाला मी म्हटलं तर अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे विषुववृत्ताच्या, त्याच्यामुळं सोमालिया नावाचं हे मी तुम्हाला सनईसारखा आहे असा शेप म्हणून मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये करून घेतलेलं आहे. आय होप तुम्ही ते बघितलेलं आहे, नसेल बघितलं तर ते पहिले बघा, नंतर इकडे या, ठीक आहे. सो सोमालियावरून इथे सोमालियन प्रवाह आहे, ठीक आहे. कॅनरीसाठी तुम्हाला मी काय दिलेली आहे, ट्रिक दिलेली आहे, ठीक आहे. कॅनरीवरून सी, कॅनवरून हे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही, कॅनरीवरून कॅनरी, सी वरून कोल्ड करंट असंही सिंपल लक्षात ठेवू शकता. सोमालियाजवळ सोमालिया आणि गिनीजवळ गिनी प्रवाह आणि विषुववृत्ताच्या एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे ते हॉट प्रवाह आहे, दोन्ही पण सिंपल. पुढे जाऊ आपण. आता बघा दिसतंय, आता
आता इथे आहे ना, हा आहे बेंगवेला प्रवाह आहे, हा कोल्ड करंट आहे. कुठला आहे? कोल्ड करंट. आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं याच्या आधी, जिथून कोल्ड करंट पास होत आहे तिथे काय आहे तर डेझर्ट आहे. म्हणून बेंगवेला प्रवाह कुठला आहे? कोल्ड आहे की हॉट आहे? मग त्याची आपण डायरेक्शन आठवायची. हां, मॅडमनी या डायरेक्शननी सांगितलं, इथे सांगितलं होतं. आणि इथे आपण याच्या आधीच थोड्या वेळा आधीच पाहिलं होतं, नामिबियाचं काय होतं? डेझर्ट होतं, ज्याच्यामध्ये अंगोला, नामिबिया आणि साऊथ आफ्रिका हे 3 कंट्रीज कोस्टल होत्या. त्याच्यामुळे इथे काय बेंगवेला प्रवाह आहे. सो बेंगवेला, सो बी पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं? तर इथेच तसंच जेव्हा आपण वारे बघू तेव्हा इथे बर्ग नावाचं काय आहे दाखवून देऊ का तुम्हाला? हे बघा इथे ही बर्ग नावाचं काय आहे ना, बर्ग नावाचं. सो बेंगवेला आणि बर्ग, सो बर्ग. सो इथेच काय आहे? बर्ग नावाचं काय आहे? वारे वाहत आहे. ठीक आहे, सो बर्ग आणि बेंगवेला हे बी वरून काय राहील आहे तुमच्या लक्षात राहील आहे. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? कळलं? बेंगवेला प्रवाह कोल्ड करंट आहे कारण नामिबियाचं डेझर्ट आहे. दुसरी गोष्ट इथे बर्गवरून बी आणि बेंगवेलावरून बी. इतकं लक्षात राहील. खूप जास्त इझी आहे, खूप जास्त सॉर्टेड आहे. तुम्हाला लिमिटेड इन्फॉर्मेशन देत आहे. इतकीच लिमिटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मॅपबुकमध्ये करायची आहे. जी ही मॅपबुक मी तुम्हाला सांगितलेली आहे, ह्या मॅपबुकला तुम्हाला स्वतःची इन्फॉर्मेशन भरायची आहे. इकडे तुमचे स्वतःचे नोट्स काढायचे आहे. हे तुम्हाला मी वारंवार सांगत आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. त्याच्यानंतर इथे अगुल्लास नावाचा काय आहे? करंट आहे, जो की वॉर्म करंट आहे. आणि इथे मोझांबिक नावाचा आहे, जो की मादागास्कर आणि मोझांबिक जवळून जातो. त्याच्यामुळं त्याला त्याच्यावरून मोझांबिकवरूनच नाव दिलेलं आहे, जो की मोझांबिक. आणि मोझांबिक कसं लक्षात ठेवायचं आहे हे मी तुम्हाला याच्या आधीच्या याच्यावर ट्रिक ती दिलेली आहे. कारण इथून खाली 23.5 अंश साऊथला जी लाईन जात होती त्याच्यामध्ये आपण ती ट्रिक कव्हर केलेली आहे. सो मोझांबिक जवळून मादागास्कर जवळून जात आहे म्हणून मोझांबिक तिथे कुठलंच डेझर्ट नाही आहे. सो इट्स अ हॉट करंट. आणि अगुल्लास तर मी असं लक्षात ठेवलं आहे की उल्हासी कुठले लोक आहेत तर दक्षिण आफ्रिकेचे. सो दक्षिण आफ्रिकेचे उल्हासी लोक आहे. सो अगुल्लास. आणि अजून काय लक्षात ठेवलं होतं आपण? अशाच प्रकारे एक सिमिलर लक्षात ठेवलं आहे. हौसी लोक कुठले आहेत तर नायजेरियाचे. म्हणून नायजेरिया म्हणजे कुठली जमात आहे तर हौसी. आणि उल्हासी कुठले आहेत तर दक्षिण आफ्रिकेचे. ठीक आहे, ते करंटसाठी आहे, तेवढं तुम्हाला लक्षात राहील असते की इतकं जास्त टफ नाही आहे. चलो आता आपण काय बघितलंय तर सगळे साऊथ आफ्रिका खंडातले सगळे करंट्स बघितले. आता आपण काय बघणार आहे तर सगळे वारे बघणार आहे, जो की आयोगाचा फेवरेट आहे. आणि सगळ्याच्या याच्यावरती क्वेश्चन्स पण असतात, सगळ्याच याच्यावर क्वेश्चन्स आहे. म्हणजे इव्हन जिथे मी थांबते थोडी ट्रिक देत आहे त्या ठिकाणी समजायचं की इथे क्वेश्चन आहे. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे हे सिरक्को नावाचा जो वारे आहे ते या डायरेक्शननी, वरच्या डायरेक्शननी सिरक्को नावाचे वारे काय आहे वाहत आहे, स्पेशली अल्जेरियामधून. ठीक आहे, अल्जेरियामधून. लक्षात कसं ठेवायचं की यार तुला काय, तू हे खातच का बरं नाही? 10 वेळा की तुला त्याची ॲलर्जीज होते का? खाऊन तर बघ, अरे ट्राय तर करून बघ, तू भीते कशाला त्या अन्नाला इतके? यार मग आपण आता माझं डोकं नको फिरू, अब मेरा सिर मत घुमा तू, तेरी जो ॲलर्जी मेरे सिर में घुस गई अभी, तो मेरा सिर मत घुमा अभी. तो आपण म्हणतो की तुझी ॲलर्जी काय गेली आहे माझ्या डोक्यात घुसलेली आहे. सो सिरमध्ये, तो सिरवरून सिरक्को आणि ॲलर्जी काय गेलेली आहे तर सिर में घुस गई अभी, तो डोक्यात घुसलेली आहे. सो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहील अल्जेरियामध्ये. आणि प्लेसमेंट कसं आहे तुम्हाला ते पण शिकवलं आहे. एल सारखं म्हणजे अल्जेरिया, ते पण मी शिकवलेलं आहे. म्हणजे ब्लँक मॅपमध्ये तुम्हाला प्लॉट करायला जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला तो येईल. हे झालं सिरक्को. त्याच्यानंतर आहे खामसीन कुठे आहे? लिबिया आणि इजिप्त याच्या डायरेक्शननी, वरच्याच डायरेक्शननी खामसीन वाहते. कसं लक्षात ठेवा? खांबवरून खांब लक्षात ठेवा. आणि पिरॅमिड, सो पिरॅमिड, इतके मोठे पिरॅमिड कोणत्या कशाच्या बेसवरती उभे राहत असेल बाबा? आता आपण असं जस्ट ट्रिक म्हणून लक्षात ठेवा ती खांबाच्या भरोशावरती काय आहे तिथे पिरॅमिड उभे आहे. सो तिथे खामसिंग, सो इजिप्त आणि लिबियाच्या तिथे खामसिंग, खांबाच्या भरोशावर काय आहे तिथे तर पिरॅमिड आहे, असं ट्रिक म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे हॅमेटॅटन, हे ॲक्च्युली हर्मॅटन आहे, ते तिथे प्रिंट टाईप मिस्टेक मराठीमध्ये झाली. सो इट्स अ हर्मॅटन काय आहे? याला डॉक्टर वारे सुद्धा म्हणतात, डॉक्टर वारे सुद्धा म्हणतात त्यांना. ठीक आहे, सो डॉक्टर वारे किंवा डॉक्टर वाईन सुद्धा त्या ठिकाणी ते म्हणतात, कारण ते आल्हाददायी असतात. त्यांच्यासाठी कसे असतात ते आल्हाददायी असतात. सो हर्मॅटन कुठे आहे तर नायजेरिया. आता तुम्हाला मी सांगितलं होतं याच्या आधी नायजेरियाबद्दल की ते खूप हौसी लोक आहे. हौसी लोक आहे म्हणजे तिथे हौसी नावाची जमात आहे. आता हौसी लोक असले तर तेच पहा, असे छान हॅट वगैरे घालणार, त्याच्यानंतर छान गॉगल बिगल लावणार, म्हणजे छोटे छोटेसे पॅन्ट घालणार, मग हेडफोन वगैरे टाकून असे मस्त छान असे आपल्याच तंद्रीमध्ये जाऊन फिरणार. सो असे हौसी लोकच करू शकतात, राईट. सो हौसी लोक हॅट घालणार. सो हॅटवरून
आपण लक्षात ठेवायचं ह्या हर्मॅटन किंवा हॅटवरून आपण लक्षात ठेवायचं की तिथे नायजेरियामध्ये या डायरेक्शनचा आहे पण तो, ठीक आहे, या डायरेक्शन. त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं बर्ग, साऊथ आफ्रिकेमध्ये खाली जो आहे तो बर्ग नावाचा वारा आहे आणि इथे जो करंट जात होता तो कुठला करंट होता, बेंग्विला नावाचा जो करंट होता हा कुठला होता तर हॉट करंट होता. सो या बी आणि या बर्गवरून आपण लक्षात ठेवलं होतं ते, ठीक आहे. सो आणि याची डायरेक्शन अशी आहे. डायरेक्शन तुम्हाला का देत आहे कारण डायरेक्शन पण विचारलेल्या आहे, पण इथे जे आहे ना इथे हबूब नावाचा हे जे आहे ना हा वारा आहे, हा इथे गोल का दाखवला, याला कुठलीच डायरेक्शन का नाही दाखवली मी, हे डायरेक्शन नाही आहे ना, तुम्हाला वाटेल हे डायरेक्शन आहे. ओके, याला कुठली डायरेक्शन का दिली नाही आहे मी, म्हणजे सुदान त्याच्यानंतर साऊथ सुदान आणि इथिओपिया या कंट्रीमध्ये इथे जो कॉन्सन्ट्रेटेड हा नॉन डायरेक्शनल आहे मित्रांनो, याला कुठलीच डायरेक्शन नाही आहे, तो तिथे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. सो हबूब कुठे, सुदान, दक्षिण सुदान आणि इथिओपिया, हे इझिली लक्षात राहतं म्हणून त्याच्यासाठी काही मी ट्रिक दिली, तो नॉन डायरेक्शनल आहे. सिम्पल, ठीक आहे. चलो मी एकदा तुमची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणारच आहे, तरी पण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक साईड बाय साईड लिहून ठेवत जा, त्या साईडला बुकच्या साईडला तिथे लगेच ट्रिक लिहून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला वारंवार डबल लेक्चर बघायचं काम पडणार नाही. पण तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला ते एकदाच ॲब्झॉर्ब करायचं असेल, एकदा नॉर्मल स्पीडनी लेक्चर बघायचं, लिहून घ्यायचं सगळं आणि एकदा रात्री झोपण्याच्या आधी किंवा एकदा झोप येते अशा स्लँग पिरियडला ×2च्या स्पीडनी लेक्चर बघायचं, म्हणजे तुमच्या ब्लड अँड ब्रेनमध्ये राहील ते, ठीक आहे. चलो आगे. येस, आता आपण बघणार आहे नद्या आणि सरोवरे. इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला हे नाही सांगणार की नद्याचा उगम कुठून पावते, मग ते किती किलोमीटरची आहे, मग ते त्याचे हे प्रवाह कुठले आहे, मग त्याच्यानंतर त्याचं काय म्हणते खोरं किती जास्त क्षेत्रफळाचं आहे वगैरे वगैरे नाही. आपल्याला जे क्वेश्चन्स येतात त्याच्यानुसार आपलं किती प्लॉटिंग आहे, कारण डिटेलमध्ये तुम्हाला ते जिओग्राफीचे फॅकल्टीज कवर करून देतील. इथे तुम्हाला मी प्लेसमेंट सांगत आहे की प्लेसमेंटवरचे कुठले एक्झाम्पल किंवा एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स विचारतात ते मी तुमचे कवर करून घेणार आणि ते की क्वेश्चन्स आपण बघणार आहे. इथे खूप जास्त डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही, कारण आपण काय वर्ल्ड बघत आहे, ठीक आहे. चलो पुढे नद्या बघणार आहे आणि सरोवरे पण बघणार आहे, ठीक आहे. आपण त्याच्यानंतर बघा, आता सगळ्यात पहिले तर साऊथ आफ्रिका म्हटलं की आपल्याला नाईल नदी लक्षात येते सगळ्यांना, ठीक आहे. सो नाईल नदी आणि साऊथ आफ्रिका, आता खूप लोकांना हे पण माहिती नसते की नाईल नदी कुठे आहे, ठीक आहे. सो नाईल नदी साऊथ आफ्रिकेत एवढं माहिती आहे. आता बघा इथे तुम्हाला मी सांगितलं होतं की युगांडा आणि टांझानियाच्या इथे काय आहे, युगांडा आणि टांझानियाच्या इथे काय आहे तर एक लेक आहे, त्या लेकचं नाव माहिती आहे का काय आहे, लेक विक्टोरिया, लेक विक्टोरिया, ठीक आहे. सो या लेक विक्टोरियामधनं काय हिचा उगम आहे नाईलचा, आणि नाईल बघा ही कशी जाते, युगांडा, त्याच्यानंतर दक्षिण सुदान, मग सुदान, त्याच्यानंतर आहे इजिप्त, आणि मग फायनली ती कुठे जाऊन मिळत आहे तर इथे काय मी तुम्हाला शिकवलं होतं, मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्र, ठीक आहे, हे शिकवलं होतं. सो अशी कशी गेली आहे. आणि त्याच्यानंतर ही व्हाईट नाईल तिला येऊन नंतर इथिओपियामधून तिला व्हाईट नाईल येऊन मिळत आहे. तो आपल्याला काय बघायचं आहे, लेक विक्टोरियामधनं ती जाते युगांडा ट्युनिशियाच्या जवळून, सुदानला घेते, मग त्याच्या दक्षिण सुदान, मग सुदान, मग इजिप्त आणि परती मेडिटेरियन सीला ती जाऊन मिळते फायनली, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट नायजेरियामधून इथे ही जी आहे ही इथे तुम्हाला काय नायजर नावाची नदी, सिंपल आहे लक्षात ठेवा. सो नायजेरियामधनं इथे ही इथे आहे गिनी, त्याच्यानंतर बुर्किना फासो, त्याच्यानंतर बेनिन, याच्यामधनं ही जात इकडे कुठे कशाला मिळते तर ती इथे अटलांटिक ओशनला मिळते, ठीक आहे. ती मेडिटेरियन सीला मिळते, ही अटलांटिक नायजेरिया नदी ही अटलांटिक ओशनला मिळते, ठीक आहे. एक इथे आहे ना एक ऑरेंज नावाची, पहा ही इथे ऑरेंज नावाची नदी आहे, कुठली ऑरेंज, ही सुद्धा साऊथ आफ्रिकेतूनच उगम आहे हिचा, आणि इथूनच इकडे ही कोणाला जाऊन मिळते तर ही पण अटलांटिक, कारण हा मी पूर्ण बेल्ट तुम्हाला काय सांगितला होता अटलांटिक, तर ही पण कुठे मिळते ऑरेंज नावाची नदी तर अटलांटिक ओशियनला मिळते. त्याच्यानंतर ही झांबेरी नावाची नदी आहे, झांबेरी लक्षात ठेवायसाठी इझी आहे, इथे तुम्हाला इथे झांबिया, सो झांबियावरून झांबेरिया लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. पहा हिचा जो उगम आहे ना झांबेरी नावाच्या नदीचं जे कार्यक्षेत्र आहे ते तुम्हाला इथून दाखवते. पहा अंगोलामधनं ही इथनं झांबियापासनं आणि इकडे कुठे मिळत आहे ही तर ही इंडियन ओशनला. खूप वरवर बेसिक सांगत आहे तुम्हाला, प्लेसमेंट देत आहे मी, ठीक आहे. ओव्हरऑल व्ह्यू असला पाहिजे. सो अंगोलापासून हिचा उगम आहे अंगोलामध्ये, त्याच्यानंतर ही ते झांबिया कवर करत झिम्बाब्वे, झांबिया आणि त्याच्यानंतर मोझांबिक आणि इंडियन ओशनला जाऊन ही मिळते, कारण इकडे काय आहे सगळं इंडियन ओशन आहे, ठीक.
त्याच्यानंतर एक अजून आहे ती म्हणजे काँगो नावाची रिवर. काँगो तर ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितले काँगो, त्याच्यानंतर काँगो झैरे शिकवलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे, तर हे ह्या पट्ट्यामध्ये पूर्णतः विस्तृत कुठला आहे तर ही काँगो नावाचं बेसिन जे आहे ते याच्यामध्ये आहे. ठीक आहे, सिम्पल आहे आपल्यासाठी. नाईल नावाची रिवर आहे, कुठे आहे तर युगांडा आणि ट्युनिशियाच्या मध्ये जो लेक व्हिक्टोरिया आहे, जो 0 डिग्री विषुववृत्तावर देखील येतो. मी त्यावेळेसही तुम्हाला सांगितलं होतं. इथनं युगांडा, दक्षिण सुदान, इजिप्त आणि वर मेडिटेरियन सीला. त्याच्यानंतर नायजेरियापासून नायजर नदी अटलांटिकला. त्याच्यानंतर ऑरेंज नदी साऊथ आफ्रिकेतून परत अटलांटिकला. त्याच्यानंतर झांबेरिया नावाची जी नदी ती इंडियन ओशनला. आणि काँगो बेसिनमध्ये जी नदी आहे काँगो नदी ही कुठे ही जी आहे काँगो बेसिनमध्ये ही पण परत कुठे येत आहे तर अटलांटिकला. ठीक आहे, इतकं इझी आहे, सिम्पल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. त्याला रिव्हरची तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्याबद्दल जे एक्स्ट्रा तुमचे जे इन्फॉर्मेशन्स आहे त्याची गरज मला तरी वाटत नाही, कारण की क्वेश्चन्स त्याच्यावरती नाही आहे. पण जर तुम्हाला अजून जास्त इन डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्या जायचं तर त्याच्या साईडला नोट्सची जागा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स लिहायच्या आहे. तुम्हाला मी प्लेसमेंट शिकवत आहे, मेन जिओग्राफी शिकवत नाही आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी कव्हर करत आहे. ते तुम्हाला जिओग्राफीची फॅकल्टी कव्हर करून देईल. ठीक आहे, पुढे त्याच्यानंतर आहे आता आपण बघूया लेक्स म्हणजे काय, सरोवर कुठले आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पाहिजे लेक व्हिक्टोरिया नावाचं लेक आहे युगांडा आणि टांझानियाच्या इन बिटवीन, जे 0 डिग्री विषुववृत्तावरून जातं, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे जे लेक व्हिक्टोरिया इथे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहिजे टांझानिया जवळच हा एक लेक आहे, त्याला काय टांझानिया नाव आहे. ठीक आहे, ही मालावी नावाचीच कंट्री आहे, त्याच्यामुळे याला मालावी नावाचं सरोवर आहे. ठीक आहे, सो आता तुम्ही म्हणा मॅडम पण आमच्या तर देशच पाठ नाही आहे, पहिले ते करून घ्यावं लागेल. जर तुम्हाला मी संपूर्ण पॉलिटिकल मॅप आत्ताच दिला आणि त्याच्या जर राजधान्या आत्ताच सांगून दिल्या तर तुम्हाला ते बोर होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हळूहळू सांगत आहे. एक पट्टा आपण त्याचा खोलत नेत आहे. जसं मी तुम्हाला जेव्हा वाळवंट सांगितलं तेव्हा इकडले देश सांगितले, मधातले सांगितले, करंट सांगितले तेव्हा इथले सांगितले. तसंच सेम या प्रकारे जेव्हा आपण लेक शिकत आहे तेव्हा लक्षात ठेवायचं आता की इथे मालावी नावाची कंट्री आहे, तिथे मालावी नावाचं सरोवर आहे. जिथे टांझानिया देश आहे म्हणून टांझानिया नावाचं सरोवर आहे. आणि लेक व्हिक्टोरिया तर फेमसच आहे, सांगण्याची गरजच नाही, कारण युगांडा टांझानिया याच्यात मी तुम्हाला ऑलरेडी ते करून घेतलेलं आहे 0 डिग्री विषुववृत्ताच्या वेळेस. त्याच्यानंतर इथे जे आहे आहे चाड. आता तुम्हाला मी म्हटलं होतं काय आहे चाडवरून इथे आहे लेक चाड. ठीक आहे, लेक नासेर आहे इथे. ठीक आहे, इजिप्त आणि सुदानच्या मधात. आणि इथे घानामध्ये घानामध्ये इथे कुठला आहे तर वोल्टा नावाचं सरोवर आहे. आणि इथे करिका नावाचं सरोवर आहे झांबियामध्ये. झांबिया आणि झिम्बाब्वे इथे काय आहे करिका नावाचं आहे. करिका तिथे कलाहारी पण आहे, कलाहारी असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण ॲक्च्युली कलाहारी थोडंसं इकडे येते, नाबिया बोत्सवाना आणि इकडे. पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की झांबिया आणि झिम्बाब्वे याच्यामध्ये करिका नावाचं काय आहे तर सरोवर आहे. इझी आहे, याच्यासाठी मला नाही वाटत की काही ट्रिकची गरज आहे. खूप जास्त सॉर्टेड आहे, खूप जास्त लेक आहे, पण मी तुमच्यासाठी तेच लेक घेऊन आली आहे जे पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट आहे आणि जास्त कचरा होणार नाही आहे तुमच्या याच्यामध्ये. सिम्पल आहे. जे की वरती इजिप्त आणि सुदानमध्ये नासेर, चाडमध्ये चाड नावाचं, मालावीमध्ये मालावी, टांझानियामध्ये टांझानिया व्हिक्टोरिया जे की 0 डिग्री विषुववृत्तावरती, घानामध्ये वोल्टा, करिका आहे झिम्बाब्वे आणि झांबियामध्ये. सिम्पल. पुढं आणि येस, बाय द वे तुम्हाला जर काही ट्रिक्स सापडत असतील ज्या मी दिलेल्या नाही आहे तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एनी टाईम टाका, म्हणजे काय होईल की त्याच्यावरून बाकीच्या मुलांचाही फायदा होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहे लास्ट पार्ट, तो म्हणजे की पठारे आणि पर्वतरांगा. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठली, जसं आपल्याला माहिती आहे आल्प्स पर्वत आहे, अँडीज आहे, हिमालय आहे, ह्या सगळ्या कुठे कुठे आहे बाबा, तर आपण त्या वेळेस ते बघणार. पण आफ्रिकेमध्ये स्पेशली कुठली पर्वतरांग जर आली ना तर आपल्याला म्हणजे जर सपोज इनडायरेक्टली पर्वतरांग सांगितली तर कुठल्या खंडात आहे हे आपल्याला कळत नाही. सो त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. पहा, सो ॲटलास नावाची जी रेंज आहे ती इथे आहे मोरोक्को आफ्रिकामध्ये वरच्या भागाला. ठीक आहे, ॲटलास. आणि त्याच्याच खाली सहारन ॲटलास, कारण हा इथे सहारा आहे ना, सो सहारन ॲटलास. ठीक आहे, सिम्पल. ह्या रेंजेस आहे. पर्वत म्हणजे एकच पर्वत नाही, त्याच्यात पर्वतांची काय असते रेंज असते. सो ॲटलास सगळ्यात वरती आणि ॲटलासचा आपला काय असते मॅप पण असते आणि ती आपण सगळ्यात वर ठेवतो, कारण की सगळ्यात वर म्हणजे सगळ्या बुक्सच्या वरती तुमचा मॅपच असला पाहिजे. मॅपशिवाय काहीच शक्य नाही आहे मित्रांनो. मॅपिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. जे सिरियस कॅन्डिडेट असतील, ज्यांनी खूप 1-2 वर्ष वेस्ट केले असतील MPSCमध्ये, त्यांना त्याची डेप्थ कळत असेल आता, रॅदर दॅन फ्रेशर्स जे व्हिडिओ बघत आहे. पण फ्रेशर्स आहे त्यांनाही मी आताच वॉर्न करते, तुमचे इयर्स घालवल्यापेक्षा बाबा आताच मॅपिंग खूप सिरियसली
करून घ्या. ठीक आहे. सो ॲटलास सगळ्यात वर राहायला पाहिजे आपला. सो ॲटलास इथे वरती दक्षिण आफ्रिकेचा, त्याच्यानंतर इथे सहारा असल्यामुळे इथे सहारन ॲटलास. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अल्जेरियामध्ये इथे हॉगर नावाचं काय आहे तर रेंज आहे, पर्वतांची जी रेंज आहे ती हॉगर. लक्षात ठेवायचं. आता आपण म्हणतो ना हो मला माहीत आहे, आपल्या विदर्भ हाव मला माहीत आहे ना तुला ॲलर्जी आहे म्हणून, मला माहीत आहे ना तुला ॲलर्जी आहे बाबा. सो हाव वरून हॉगर आहे ना तुला ॲलर्जी मला माहीत आहे ना तुला ॲलर्जी मला माहीत आहे. हॉगर ॲलर्जी, हाय तुला ॲलर्जी, हॉगर ॲलर्जी. ठीक. सो हॉगर लक्षात राहील तुमच्या. त्याच्यानंतर इथे तिबेस्ती खूप महत्त्वाचं आहे. तिबेस्ती चॅडमध्ये आहे, लक्षात ठेवा, कसंही लक्षात ठेवा. चॅड आपण ती बसली, आपण तिबेस्तीला कसं म्हणतो ती बसली कशावर चढून, सो चॅडवरून चढून. सो चॅडमध्ये काय आहे तर कुठल्या नावाची रेंज आहे तिबेस्ती, ती बसली चढून वरून चॅड, ही दिली ट्रिक लक्षात ठेवायचं. आणि इथे सगळ्यात याचं हायेस्ट पीक आहे ते आहे इमी कौसी नावाचं, इथे दिलेलं नाही आहे ते इमी कौसी नावाचं जे सगळ्यात उंच तिथलं शिखर आहे त्याचं आहे ते 34-15 आय थिंक त्याचं जी आहे ती हाईट आहे. एकदा ती क्रॉस चेक करा, पण राईटच आहे ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली. आणि हां अजून ॲप्रॉक्झिमेशनचं बापरे मुलं माझे, एक तर तुम्ही स्पेलिंग जे होतात स्पेलिंग मिस्टेक्स ते तुम्ही तिथे खाली स्पेलिंग्स टाईप करता. देन त्याच्यानंतर ती एकदम पॉईंट इतकं सेंटीमीटर मीटर किलोमीटर ते पॉईंट करता. ते ॲप्रॉक्झिमेशन असतो, तुम्हाला एक ओव्हरऑल ढोबळमानानं त्याचा आढावा येण्यासाठी असतो. पण इट्स गुड की तुम्ही ते टाईप करता सो दॅट बाकीचे जे रीड करतात त्यांना ते ऑटोमॅटिक पाठ होतं. सो ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही ते लक्षात ठेवायला पाहिजे. इमी कौसी नावाचं सगळ्यात उंच या ठिकाणी काय आहे तर ते शिखर आहे. त्याच्यानंतर इथे मितुंगा आणि मुशिंगा हे लक्षात राहतं तुमचं. मितुंगा आणि मुशिंगा जवळजवळ आहे, एक कुठे हे काँगो झैरेमध्ये आणि झांबियामध्ये. मितुंगा आणि मुशिंगा, झांबिया मुशिंगा झ श असं तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ठेवू शकता. पण काँगोमध्ये मितुंगा मुशिंगा असं ते इझिली त्याच्या खालोखालच आहे, तो लक्षात राहतं. आणि या कंट्रीज तुम्हाला तसेही मी हळूहळू जसं खोलू आपण ते परत रिवाईज करू तसं तुमच्या कंट्रीज पाठ होऊन जाईल. डायरेक्ट कंट्रीज पाठ करायला घेऊ नका, नाही तर काय इनडायरेक्टली त्यांना अखंड काय होऊन जाईल तुमचा आफ्रिका कव्हर होऊन जाईल जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल. सो मितुंगा आणि मुशिंगा. त्याच्यानंतर इथे खाली आहे खाली आहे इथे ड्रॅकन्सबर्ग आहे दक्षिण आफ्रिकामध्ये. ड्रॅकन्सबर्ग सो ट्रॅकुला ते एकदम कसे होते आधी तुम्ही चित्र वगैरे पाहिलं एकदम जड होते ना, खूप भारी खूप हेवी असे क्रिएचर्स होते. सो ते इतके हेवी असे उडतील का वरती नाही, ऑफकोर्स ते जमिनीच्या काय राहील तळाला बसले राहतील कारण ते जड आहे ना, जास्त हालचाल नाही. सो दक्षिण आफ्रिका कुठे तळाला आहे. सो ड्रॅकन्सबर्ग ड्रॅगनवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, इझी आहे. चलो आगे बढ़ेंगे. हळूहळू मला पूर्ण तुमचा जो आहे तो दक्षिण आफ्रिका कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर आहे प्लॅच्यूज मीन्स पठार कुठले हे इझी आहे. इथे ताडेमेट नावाचं अल्जेरियाला पठार आहे. त्याच्यानंतर इथे आहे नायजरमध्ये हे जे आहे एअर नावाचं, नायजर वरून एअर किंवा अजबाईन पण त्याला म्हणतो किंवा एअर नावाचं नायजर. आणि त्याच्यानंतर इथे बाई आणि होईला कुठे अंगोलाला. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट पठार आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कसं लक्षात ठेवायचं की इथे ना एक डॉक्टर ताडेमेट आहे. आपण म्हणतो डॉक्टर तायडे किंवा डॉक्टर ताडेमेट असं लक्षात ठेवायचं. ताडेमेट नावाचं आपण डॉक्टर तायडेकडे जातो. तुला खूप जास्त ॲलर्जी आहे ना, तू डॉक्टर तायडेकडे जा. तर ते काय करतील तुझी ॲलर्जी पूर्ण मिटवून टाकतील. तू चांगल्या प्रॉपर मेडिसिन्स घे त्याच्यासाठी. सो डॉक्टर तायडेवरून किंवा ताडेमेटवरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर ॲलर्जी म्हणजे अल्जेरियामध्ये कुठला प्लॅच्यू आहे तर ताडेमेट किंवा तायडे, डॉक्टर तायडे असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा इथे अंघोळीला खूप जास्त वेळ कोण लावते, ऑफकोर्स एखादी बाई, पुरुषापेक्षा एखादी बाई खूप जास्त, कारण की खूप सारे कॉस्मॅटिक्स असतात, केस पण मोठे असतात, त्याच्यामुळे त्याला कंडिशनिंग करा, वॉश करा, ह्या सगळ्या गोष्टी असतात, सिरम्स लावा. सो बाईला खूप जास्त काय असते काय म्हणते हौशी असते किंवा खूप जास्त तिला वेळ लागतो आंघोळीला. सो अंगोलावरून बाईल आणि हौला नावाचं जे आहे ते पठार तुम्ही असं इझिली लक्षात ठेवू शकता. आणि नायजरला काय आहे तर एअर आहे. ठीक आहे. सो एअरचं काय असते, मास किती असते एअरचं, नाईच्या बरोबर असते ना एअरचं. म्हणजे आता जसं हवा आपण म्हणतो ना की एखादा रोड असला, अरे तुझं हवेने उडून जाशील, म्हणजे काय बाबा तुझं वजन जे काय नाईच्या बरोबर आहे. सो नायजर म्हणजे नाईच्याच बरोबर आहे. सो तिथे एअर नावाचं आहे. सो इझी. चल हे झालं, आपण काय बघितलं, आपण पठार बघितले आहे. ठीक आहे. चल आता तुम्हाला ना मी काय करते, आता मी पहिले बघून घेते की इकडे काही आहे का. येस, आता डायरेक्ट आपले प्रश्न लागणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला काय करते की जे इम्पॉर्टंट देश आहे, कंट्री
त्याचे काय करते तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट मला वाटते, ठीक आहे, तशा तर सगळ्याच याच्या तुम्हाला करायच्या, पण ज्या इम्पॉर्टंट मेजर मोठ्या मोठ्या आहे, त्याच्या आजूबाजूला काही आहे किंवा त्याचं क्षेत्रफळ मोठं आहे किंवा काहीतरी तिथे स्पेसिफिकेशन आहे, तिथूनच नदी गेलेली आहे, प्रवाह गेलेला आहे, अशा ठिकाणी काही काही कंट्रीज आहेत, त्या ठिकाणचे मी तुम्हाला काय करते तिथले कॅपिटल्स देते, त्या कंट्रीचे कॅपिटल्सचे ट्रिक पण देते. डोंट वरी, मी आहे, ट्रिक पण देते, ठीक आहे. तर पहा, आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते इथे अल्जेरिया. अल्जेरियाचं काय आहे? अल्जेरियावरून अल्जेरिस तिथले कॅपिटल आहे. कॅपिटल आहे, तुम्हाला आधीच सांगत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अंगोलाचं आहे लुआंडा, इथे लिहिते मी लुआंडा. अंगोलाचं काय आहे? लुआंडा, ठीक आहे. त्याच्यानंतर बोत्सवानाचं आहे गॅब्रोन, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट देते तुम्हाला मी, येस सेंट्रल आफ्रिका इथे जो ना हा सेंट्रल आफ्रिका, याचं काय आहे तर याचं आहे बँगुई ॲक्च्युली. इजिप्तचं आहे कैरो, करंटमध्ये तुम्ही नाव ऐकत असाल त्याचं, ठीक आहे. त्याच्यानंतर केनियाचं आहे नैरोबी, याचा तर तुम्हाला माहिती आहे नैरोबी परिषद, आपल्याला माहीत नसते नैरोबी कुठे आहे, ठीक आहे. सो केनियाची राजधानी आहे नैरोबी, ठीक आहे. त्याच्यानंतर लिबियाचं आहे ट्रायपोला, पण तरी एकदा मी चेक करते तुम्हाला, क्रॉस चेक. ट्रायपोला, ठीक आहे. मॉरिटॅनियाचं स्पेलिंग काहीतरी खूपच वेगळं आहे, नटखट, NOUAKCHOTT, ठीक आहे. हे तुम्हाला सांगते मी नंतर, याचं कसं लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त सध्या लिहून ठेवा. एक मालीचं तर खूपच सोपं आहे, बामाको, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट आहे? येस चाडचं आहे जमेरा, हे ते लिहिते मी तुम्हाला ND, त्याचं स्पेलिंग काहीतरी वेगळं राहते त्यांचं. सो मला एकदा, कारण तुम्ही स्पेलिंग्स पण खाली टाईप करता, टायपो एरर करता, पण इट्स ओके, तुम्ही करा, मला काही फरक नाही पडत, कारण की इनडायरेक्टली जर त्यातनं चांगलंच होत असेल तर काही हरकत नाही. चाडचं आहे जमेरा. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय देऊ? बोत्सवाना झाला, बुर्किना फासो, बुरुंडी, केनिया, लेसोथो, लिबिया, माली, मॉरिटॅनिया पण झालं आहे. आपण मोरोक्को, रबाट, याचं आहे मोरोक्कोचं रबाट. पुढे बघा, नायजरचं आहे, नायजर कुठे गेलं? नायजरचं आहे नियामी, ठीक आहे. तिचं अबुजा, ठीक आहे. डोंट वरी, मी तुम्हाला सांगणार आहे हे, डोंट वरी. आणि अजून परत काय इम्पॉर्टंट वाटते आहे? येस, सॅव टॉमेचं तर सॅव टॉमे आहे. सेगलचं डकारा, त्याच्यानंतर सेगलचं डकार, ठीक आहे. त्याच्यानंतर साऊथ सुदानचं आहे जुबा, ठीक आहे. सुदानचं आहे KHARTOUM, खत्रोम, ओके. त्याच्यानंतर टंझानियाचं आहे डोडोमा. मी कसं लक्षात ठेवायचं ते ट्रिक देणार आहे मी तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. येस, सोमालियाचं आहे मोगाडिशू, ठीक आहे. इतकं इम्पॉर्टंट आहे का? चलो अगेन, सोमालिया झालं. साऊथ आफ्रिका, येस, साऊथ आफ्रिकेचं तर तीन आहे, तिन्ही लिहून टाकते इथे मी. एक आहे प्रिटोरिया, केपटाऊन, हे सांगते मी काय आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे ब्लोएन फॉन्टेन, आणि तुम्हाला लक्षात नसेल येत असेल अक्षरं, मी सांगणार आहे त्यावेळेस लिहा ते, ठीक आहे. टेन्शन नाही, नका घेऊ त्याचं बिलकुल, त्याचंही टेन्शन घ्याल. किनशाशा, ठीक आहे. चलो, इतकं इनफ आहे आय थिंक, आय गेस. पहा, आता लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी देते ट्रिक. चलो, ब्लू पेन ऑन, ट्रिक ऑन. पहा,
सिंपल जितकं इम्पॉर्टंट मला वाटलं ते पण छोटे पण कंट्रीज आहे, ते पण जसं आपण पुढे जो तुम्हाला मी कव्हर करून देईल. पण सध्या आता ढोबळमानानं पहिले तुम्ही इतकं लक्षात ठेवा. त्याच्या ट्रिक पण मी देत आहे की कसं तुम्हाला कॅपिटल्स लक्षात ठेवायचं आणि का कॅपिटल मी देत असेल, काय याच्यावर ट्रिक देत असेल, काय इतका तुमचा टाईम घेत असेल, कारण ते इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन विचारलेले आहे, जे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे, नाही तर काही विनाकारणच काही खूप शौक नाही तुम्हाला. पण ऑलरेडी मी तुम्हाला पॉलिटिकल शिकवला आहे का आफ्रिकेचा नाही शिकवला, का नाही शिकवला मला माहिती आहे की मुलं बोर करतात, स्किप करतात. गरज पण नाही आहे ना, कारण की जे डिमांड आहे तेच आपण केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला इनडायरेक्टली संपूर्ण आफ्रिका आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, आता बघा मोरोक्कोचं रबाट. आता मोरवरून मोर लक्षात ठेवा आणि रबाटवरून रॅबिट. मोर आणि रॅबिटचं कॉम्बिनेशन सिम्पल. मी फास्ट जाणार आहे, ठीक आहे, तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. मी आता सांगत आहे फास्ट जाणार आहे, लिहून ठेवायचे आहे, कारण टाइम एक्सिड होत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन्स पण कव्हर करायचे आहे. मोरोक्को मोर आणि रॅबिटवरून रॅबिट. त्याच्यानंतर आहे लिबिया. एक लिबिया नावाची मुलगी आहे, तिला 3 पोळ्या खायला. ती नेहमी रोज किती पोळ्या जेवते? 3. सो त्रिपोली. किती पोळी जेवते ती? त्रिपोली. सो लिबिया नावाची मुलगी किती पोळी जेवते रोज? त्रिपोली. इजिप्त कैरो. आपण म्हणतो ना का कायले तिथे इजिप्तवर चढायला कशासाठी गेला तो? कैरो कशासाठी गेला होता तिथे? इजिप्तवर पिरॅमिड चढण्यासाठी. सो त्याच्यासाठी इजिप्त, सो कैरो. आणि लक्षात पण ठेवायचे, इझी पण आहे, कैरो न्यूजमध्ये असते. केनिया नचा साऊंड येते जसं केनिया. क खूप सायलेंट आहे. केनिया. नी वरून नैरोबी, आणि नैरोबी परिषद पण झाली होती. सो लक्षात ठेवायचं आता इथून पुढे साऊथ आफ्रिकेच्या केनिया कंट्रीचा नैरोबी काय आहे? कॅपिटल आहे. त्याच्यानंतर सुदान. आपण म्हणतो खत्रोन. तर खतरो के खिलाडी खेळायला तू काय सुदानमध्ये गेला होता का? तो खतरो के खिलाडी येतं ना, आपल्याला शो येतो रोहित शेट्टीचा. तो खतरो के खिलाडी खेळायला तू काय सुदानमध्ये गेला होता का? असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सोमालिया मोगाडिशू. तिथे सोमालियाचे लोक पाहा तुम्ही, तिथे जे ट्राईब्स आहेत ते तुम्हाला एंटरच नाही करू देत. ते एकदम शस्त्रास्त्र वगैरेसाठी पण ते खूप जास्त फेमस ठिकाण आहे. एकदम गन बिन घेऊनच असतात ते लहान पोरं वगैरे एकदम. सो काय ते मोगा ढिशूम करायला ते एकदम एनी टाईम रेडी असतात. किंवा हॉर्नसारखं पण दिसते ना एकदम थोडंसं. सो ढिशूम. त्याच्यानंतर सुदाचं जुबा. सुधा की जुबान बहुत ही प्यारी है, बहुत ही प्यारा बोलती है वो. तुम्ही सुधा मूर्तीचे कधी स्पीचेस बघा, तुम्हाला खूप जास्त मोटिवेट करेल. अँड शी इज ॲक्च्युली अ ग्रेट रिफॉर्मर. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आहे येस, इथे पहा सेंट्रल. हा काय आहे? सेंट्रल आफ्रिका. ठीक आहे, सेंट्रल आफ्रिका. त्याच्यावर हा बँगुई. आपण ह्या बँक लक्षात ठेवा. बँक सेंट्रल बँक असते ना, सो सेंट्रल बँक आहे बाबा ही दक्षिण आफ्रिकेची. सो बँगुई सेंट्रल आफ्रिकेची सेंट्रल बँक. सो बँकवरून बँगुई. माली साऊथ आफ्रिकेच्या मालीचं नाव आपण ठेवू बोमाको नावाचा माली आहे तिथे. काय नाव आहे त्याचं? बोमाको नावाचा माली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नटकट. तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की मॉरिटेनिया लक्षात ठेवायच्या वेळेस इथे मारिओ नावाचा गेम, तो असा टून उड्या मारत जातो. सो मॅरिओवरून मॉरिटो, आणि तो कसा होता? नटकट होता. सो त्याच्यावरून आपण हे नॉकट हे त्याची कॅपिटल लक्षात ठेवू शकतो. स्पेलिंग अँड प्रोनाऊन्सिएशन तुम्ही ॲज पर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सेनेगल जी आहे, सेनेगर्ल, ही जी सेनेगर्ल आहे, सेनेगलवरून सेनेगल, ही काय देते? डकार देते. जेवल्यावर काय देते ती? डकार. लिबिया नावाची मुलगी 3 पोळ्या जेवते, आणि सेनेगर्ल जी आहे ती काय देते? अशी डकार देते जेवल्यावर. ठीक आहे. ओके. आणि मालीचं काय नाव सांगितलं? बोमाको नावाचा माली आहे. अल्जेरियाचं तर सोपं आहे, अल्जेरिज. ठीक आहे. स्पेलिंग इकडे तिकडे होऊ शकतं, ते चेक करा. त्याच्यानंतर आहे नायजर. नायवरून नामी आहे. सो नियामी नायजर. एन वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि या नायजेरियाचं आहे अंबुजा सिमेंटवरून लक्षात ठेवा तुम्ही ते अबुजा. त्याच्यानंतर आहे जमेरा. सो माझ्या जमिनीवर तू चढला का? माझ्या जमिनीच्या तर तुम्ही हे हेवे देवे करून राहिले. सो जमिनीसाठीचे वाद असतात. माझ्या जमिनीवर जाऊन चढून बसलाय. सो चाड आणि जमेरावरून तुम्ही जमीन लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून काय राहिलं आहे आपलं? येस. आणि एक कॉंगो पहा, सगळ्यात मोठा रिपब्लिक ऑफ कॉंगो झेरे. सो एकदम असं वाटतं ना की किंग शॉ, एकदम असं काय किंग सारखं वाटतंय. सो तिथे काय असेल? किंग असेल बा. असं पण तुम्ही ह्या कॉंगोवरून किंग आहे तिथे. सो किंग शॉ काय तिथली कॅपिटल? किंग शॉ. त्याच्यानंतर येस लुआंडा. आपण लुआंडा आंघोळीला आपण म्हणतो ना की आता 4 वाजताच्या टाईमला निघायचं नाही बाहेर, आता 12 वाजताच्या टाईमला, कारण की काय तुला झाव लागेल. सो लू वारे पण असतात. लू वारे त्यांनी आपल्याला लू पण लागू शकते ॲक्च्युली, पण लू वारे पण असतात. आपण वाऱ्यांच्या प्रकारामध्ये ते भारताच्या वाऱ्यांमध्ये ते बघूच, किंवा जिओग्राफीनी जे फॅकल्टी त्यांनी कव्हर केलेलं असेल. सो लू वारे जे असतात त्याच्यामुळे लू वाऱ्यांचं जर तुम्ही झापड्यात आले तर आपल्या घरचे आईवडील काय सांगतात? एक काम कर, तू पहिले आंघोळ करून टाक. सो आंघोळ करून टाक. सो अंगोलावरून आंघोळ आणि लुआंडा लक्षात राहते. एक गब्रू जब्रू आपला असा दोस्त आहे. सो दोस्तवरून बोस्तवाना आणि गब्रू हे आहे. तर लास्ट आहे ते म्हणजे की सगळं झालं ना. येस, लास्ट म्हणजे ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या 3 कॅपिटल आहे.
3 कॅपिटल, येस, दक्षिण आफ्रिकेच्या 3. एक केपटाऊन सगळ्यांना माहीत असते, जी त्यांची लेजिस्लेटिव्ह काय आहे कॅपिटल आहे. त्याच्यानंतर प्रिटोरिया त्यांची काय आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन जे चालवते ती प्रिटोरियावरून प्रिटी असं वाटतं ना. सो ॲडमिनिस्ट्रेटर कसे असतात, सगळे MPSC UPSC करून लागले असं प्रिटी लोक असतात. सो प्रिटोरिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. त्याच्यानंतर केपटाऊन सगळ्यांनाच माहिती आहे लेजिस्लेटिव्ह. आणि एक आहे ती ब्लोमे फाउंटेन, जी की ज्युडिशियरी. तर फाउंटेन असं लक्षात ठेवा की ज्युडिशियरी न्यायाचा काय असला पाहिजे, सर्वत्र फाउंटेन असला पाहिजे. ठीक आहे, हे झालं आता आपलं. तुम्हाला मेन याचं मी काय सांगून दिलेलं आहे, तुम्हाला ट्रिक्ससहित कॅपिटल्स पण लर्न करून दिलेले आहे. का करून दिलेलं आहे, कारण विचारतात. पुढे चलो, आता आपला लास्ट पोर्शन तो म्हणजे की प्रश्नसंच. कुठले प्रश्न आलेले बाबा, चलो आता तुम्ही सॉल्व करणार आहे, कारण मला माहिती आहे आता तुम्हाला येतं हे सगळं. पहा, खालील 4 स्थानिक वारे दिलेले आहेत. 1 2 3 4 आकड्यांनी दर्शवलेल्या वाऱ्यांच्या तुम्ही काय लावायच्या, जोड्या लावायच्या आहे. आता तिथे त्यांनी काय आलं आहे, ऑप्शन्स काहीतरी वेगळेच टाकलेले आहे. अरे बापरे, ओ काहीतरी हे झालं आहे त्यांच्याकडून, मिसप्रिंट. 1 मिनिट, गिव्ह मी जस्ट अ मिनिट. बरं चलो ठीक आहे. आपल्याला माहिती आहे ना की हे तुम्ही हे करा, काय म्हणतात, माइंड नका करू. ठीक आहे, तुम्हाला 1 2 3 4 असे इथे काय दिलेले आहे तर वारे दिलेले आहे, आणि आता ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आपणच ऑप्शन क्रिएट करून टाकू. ठीक आहे, ते मिसप्रिंट झालेलं आहे, टायपो एरर आहे. चलो ठीक आहे. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, हे पहा इथे वर, आणि हा विचारलेला कुठला असेल हा, हे अल्जेरिया. तुम्हाला सांगितलं होतं अल्जेरिया. तू माझ्या सिरमध्ये गेला, तू आता अल्जेरी तुझी ॲलर्जी काय गेली, माझ्या सिरमध्ये गेली. सो हा आहे सिरक्को. ठीक आहे, हा कुठला आहे, सिरक्को. शिकवलाय तुम्हाला, ट्रिक पण दिलेली आहे. त्याच्यानंतर हा काय आहे, खामसीन. हा काय इजिप्त आहे ना, ई सारखा दिसते, इजिप्तमध्ये काय आहे तर पिरॅमिड काय कशावर उभा आहे तर खांबावर उभा आहे, म्हणून हा खामसीन. ठीक आहे, कुठला क्वेश्चन, 2017 प्रिलिम्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, खामसीन. त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे हा जो आहे हा कुठला आहे तर हर्मॅटन नावाचा आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं की हा नायजेरिया आहे, आणि नायजेरियाचे लोक कसे असतात, हौशी असतात. त्याच्यामुळं काय तिथे हौशी असतात, त्याच्यामुळं काय असते तिथे हॅट घालून फिरतात. त्याच्यानंतर इथे बर्ग, इथे बेंग्विला आणि बर्ग तुम्हाला सांगितलेलं आहे. सिम्पल आलं आहे, प्लेसमेंट आलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, सो बिलकुल तुम्हाला ट्रिक पण दिलेली आहे त्याच्यासाठी. तेच एरिया फोकस केलेले आहे जे की येऊ शकतात आलेले आहे. ठीक आहे, वर्ल्ड नाही तर तसं तर मग वर्ल्ड डिटेल भरपूर काही आहे. अच्छा चलो पुढे बघू आपण. हे बघा, कोणत्या लोकांच्या गटास अछुआ असे म्हणतात. अछुआ मी तुम्हाला म्हटलं होतं, अछुआ हमको नहीं छूना. किसको, पिग्मी. कुठे सांगितली होती तुम्हाला मी, कुठे आहे पिग्मी अछुआ नावाची जमात. तुम्हाला म्हटलं होतं की कॉंग्रॅच्युलेशन करण्यासारखी गोष्ट आहे. सो कॉंगोच्या एरियामध्ये. ठीक आहे, ते पण मी तुम्हाला ट्रिक पण दिलेली आहे. चलो आगे आहे सिम्पल. आणि 2016चा क्वेश्चन आहे. सो लेटेस्टच चालू आहे आपलं सगळं. त्याच्यानंतर 2017चा परत क्वेश्चन आहे की येस पहा, मी जे तुम्हाला आता लास्टमध्ये जे एवढं सगळ्या याच्या कॅपिटल्स सांगितल्या ते विनाकारण नाही मित्रांनो, त्याच्या ट्रिक पण दिल्या, कारण की ॲनालिसिस केलेलं असते. क्वेश्चन्स तुमच्यासमोर असतात. प्रिलिम्स MPSC 2017चा क्वेश्चन आहे. खालील विधानांवरून ठिकाणे आणि स्थळ ओळखा. ही टंझानियाची जुनी राजधानी आहे. पुढे, हे व्यापाराचे मुख्य शहर आहे. हे वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. हे एक नैसर्गिक बंदराह आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, याच्यात एवढं सगळं हे तुम्हाला माहिती नसलं चालते, पण टंझानियाची जर तुम्हाला राजधानी माहीत आहे तर तुमचं झालं ना काम. टंझानियाची राजधानी काय सांगितली तुम्हाला, डोडोमा. अरे हां, टंझानियाच्या राजधानीचं मी काय नाही सांगितलं होतं, ट्रिक नाही दिली होती, डोडोमा. तर टंझानियाचं तुम्ही असं लक्षात ठेवा ना की टंझानियावरून तुम्ही टार्झन लक्षात ठेवा. टार्झनला 2 आई आहे, डोडोमा. सो डोडोमा काय आहे की इथनं पण आहे, काय म्हणते त्याला, तिची जंगलातली पण आई आहे, आणि जिने तिला जन्म दिला ती पण आई आहे. ठीक आहे, सो डोडोमावरून टांझानिया. सो डोडोमा ही त्याची लेटेस्ट आहे, पण इथे जो हे आहे पहा, इथे तुम्हाला डोडोमा पण आहे आणि दारे सलाम पण आहे. सो जुनी राजधानी विचारली आहे. जुनी म्हटल्यानंतर दारे सलाम त्याचं हे आहे, जुनी राजधानी. पण जर तुम्हाला हे माहिती आहे की आताची डोडोमा आहे तर तुम्ही हे इलिमिनेट करा. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे की हे आणि क्रोल आणि झांझिबारचं तर काही मिनिंगच येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही अल्टिमेटली दारे सलाम माराल, नाही तर डोडोमा माराल. 50-50% जरी तुम्ही घेऊन आले क्वेश्चन्सला तरी पण राईट येण्याचे चान्सेस जास्त आहे. तुम्हाला त्याला इलिमिनेट कसं करायचं याची तरी ओव्हरऑल आयडिया आपण याच्यातून काय केलेली आहे, कव्हर केलेली आहे. चलो आगे बढ़ते हैं.
येस. आणि जो तुमच्या सगळ्यांचा क्वेश्चन असतो, मॅडम आम्ही बुक कुठून ऑर्डर करू. सगळेजण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहत जा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला देत असते हर गोष्ट तुमची क्लॅरिफाय. आमची टेक्निकल टीम त्या बाबतीत खूप जास्त ॲक्टिव्ह आहे मित्रांनो. ती सगळ्या तुमच्या कमेंट्सकडे मॉनिटर करते, ॲनालाइज करते, करेक्शन्स पण असतात, त्याच्यामध्ये काही तुमचे क्वेश्चन्स असतात. त्याच्यासाठी आम्ही पर्सनली तुम्हाला जे अपील नाही करू शकत ते तुम्ही त्या ठिकाणी काय करतात, ते तुम्हाला रिप्लाय पण करतात. आणि ठीक आहे, बघा आपली ही जी सरावासाठीची मॅपबुक आहे अवेलेबल, आणि वितरणासाठी तुम्हाला जी आहे ते हे निखिल सर आहे. हेच आपले स्टडी कट्टा नावाचे इथे जे आहे अमरावतीला स्टडी कट्टा, आपल्या अमरावतीच्या मुलांनी स्टडी कट्टाला जाऊन इथे घ्यायचं आहे. आणि जे बाहेर आहे त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही मी इथे साईडला होते, स्नॅपशॉट काढून घ्या. काढलाय. आणि काय करायचं आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मागवून घ्या. ठीक आहे. सो अशाच प्रकारे आपण खूप चांगल्या सिरीज परत घेऊन येऊ. याच्यानंतरचं जे तुमचं नेक्स्ट लेक्चर राहील ते लेक्चर इंग्लिशचं रिलीज होईल आहे. आणि त्याआधी याच्यानंतर परत ते इंग्लिश नंतरचं जे मॅपिंगचं लेक्चर राहील ते मे बी भारताचं राहू शकते, मे बी तुम्हाला जगाचं राहू शकते, मे बी महाराष्ट्राचं. कारण तुम्हाला एकसारखं जग एकसारखं महाराष्ट्र आणि एकसारखं भारत असं तुम्हाला करून मी बोर नाही करणार आहे. छान मस्त खेळवत राहणार आहे. ते बुकचं इम्पॉर्टन्सच ते आहे, किंवा की ब्युटिफुल किंवा त्याचं एकदम सिग्निफिकन्सच ते आहे की त्याच्यामध्ये तिन्ही हे आहे, एकाच बुकमध्ये तिन्हीही मॅप्स दिलेले आहेत, जग, महाराष्ट्र, भारत. त्याच्यामुळे तुम्हाला मी स्विच करत नेणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करा, रिवाईज करा. तोपर्यंत सगळे जे आपले लेक्चर्स आहेत त्याची मी लिंक्स द्यायला लावते. टेक्निकल विंग पण आपली ओपन झालेली आहे, त्याची मी तुम्हाला लिंक टाकायला लावते. हे पब्लिशरचं तुम्ही नंबर नोट डाऊन केलेलाच आहे, तिथनं ते ऑर्डर करा. माझ्यासोबत मॅप करा, सो दॅट पेंडिंग ते राहणार नाही. जे तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करावं वाटलं की हां ठीक आहे बाबा हे सुटलं, आता वेळेअभावी मी तुम्हाला इतकं डिटेल घेऊ शकत नाही, तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पण इतकं डिटेल घेऊ शकत नाही, दॅट मीन्स फक्त 20% पोर्शन तुम्हाला त्याच्यात ॲड करायचं आहे. पण मी म्हणेल की हे 80 जर तुमचं स्ट्रॉंग पाठ असेल ना, तर आपोआप सगळं इलिमिनेट होऊन जाईल. तुम्हाला गरज पण नाही आहे त्या 100पर्यंत जायची. चलो, इट्स ओके देन. अँड थँक्यू, तुमचा खूप जास्त रिस्पॉन्स आहे. सगळ्यांनी मला ते जे मी तुम्हाला ट्रिक विचारली आहे एक दक्षिण आफ्रिकेची, ती मला कमेंट करायच्या. प्रत्येकाने आपापलं छान क्रिएटिव्ह डोकं लावून तिथे मला कमेंट करायचे. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करायचं आहे. ठीक आहे. ओके देन, चलो बाय, टेक केअर.